तर 3 गोष्टी कोणकोणत्या आहेत इम्पॉर्टंट ते आपण बघूयात. पहिला आहे डिझाईन करताना ह्या जर गोष्टी तुम्ही पाळला तर एकदम छान प्रकारे डिझाईन आपली बनत्या. पहिला आपला आहे तो म्हणजे ग्राफिक डिझाईन प्रिन्सिपल्स काय आहेत ते आपण बघणार आहे. लिहून घ्या मेन गोष्टी आहेत त्या, जेणेकरून सोपं पडेल सगळंच. एक डिझाईन प्रिन्सिपल म्हणतात किंवा ग्राफिक डिझाईन प्रिन्सिपल म्हणायचं आपण. दुसरा आहे कलर थेरी. आणि तिसरा आहे हे हा इम्पॉर्टंट पण बघतो आपण, काय अडचण नाही याचं पण कसं आहे, कारण काय जरा इंग्लिशला जास्त डीप आहे, मराठीला काय एवढा विषय नाही, ते आपण बघूयात. फॉन्ट थेरी. ओके, यामध्ये आता भरपूर काही गोष्टी आहेत त्या आपण आता बेसिक टू ॲडव्हान्स शिकत जाऊयात हळूहळू. ओके, चला लिहिला. ग्राफिक डिझाईन थेरीमध्ये एकूण 12 प्रकार पडतात. कोणकोणतं बघूयात आपण. चला, बेसिक टू ॲडव्हान्स हे कंप्लीट झालं की मग लगेच डिझाईनला सुरुवात करायला काय हरकत नाही आपल्याला. चला आता प्रकार आपण बघूयात ग्राफिक डिझाईन थेअरीचं. या इथं आपण याला काय करूयात, एक प्रकारे पार्टिशन देऊयात आणि एक एक प्रकार समजून घेऊयात, काय अडचण नाही, जेणेकरून सगळं सोपं जाईल काय विषय आणि कसा आहे. अवघड काय नाही, फक्त कुठं काय प्रॉब्लेम आला समजलं की नाही नक्कीच विचारा, काय अडचण नाही. चला सगळं आपण लिहून देऊयात काय, मग प्रॉपर एक 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 समजावून मग सांगत कसं सांगा. पहिल्यांदा सगळं लिहून देऊ म्हणजे सगळं सांगत पहिला एकदम सगळं काय एक एक सांगत सगळं पहिला. चालते ओके डन. पहिला आहे आपला काय म्हणला पहिला, हां तेच करेक्ट. पहिला आहे आपला कॉन्ट्रास्ट. लिहून घ्या. लिहिला कॉन्ट्रास्ट. हां चला, कॉन्ट्रास्ट म्हणजे काय समजून घेऊया. कॉन्ट्रास्ट याचा अर्थ काय आहे की कधी तुम्ही डिझाईन करताना अर्थ लिहून घ्या, वेगळेपणा दाखवणे. वेगळेपणा दाखवायचा आपल्याला यामध्ये. मग ते कशाच्या मदतीनं आपण दाखवू शकतोय. फॉर एक्झाम्पल रंगाच्या मदतीने दाखवू शकतोय, फॉर एक्झाम्पल साईजच्या मदतीने दाखवू शकतो आणि फॉन्टच्या मदतीने दाखवू शकतो. म्हणजेच काय, जेव्हा दोन गोष्टी वेगवेगळ्या दिसतात, रंग साईज फॉन्ट, तेव्हा लक्ष त्यावर केंद्रित होत आहे. ओके, मग आता ती काय आणि कसं आहे बघूयात आपण या कोणत्याही डिझाईनमध्ये.
डिझाईन कॉन्ट्रास्ट म्हणजे काय? डिझाईन कॉन्ट्रास्ट म्हणजे बघा, प्रॉपर लेवलला आपली लाईट थीम असली, त्यात जर एक असा डॉट असला प्रॉपर लेवलला युनिक असा, त्यामध्ये तो उठून दिसतोय, म्हणजे कॉन्ट्रास्ट क्रिएट करायचा आपल्याला. लय जण इथंच चुकतात. लय जण आपण काय काम करतोय की एकदम सेम शेडमध्ये बॅकग्राऊंड पण आणि पुढचं वरचं टेक्स्ट पण सेम शेडमध्ये टाकल्यामुळे विषय काय होतोय की डिझाईन उठूनच दिसत नाही. हे भरपूर प्रॉब्लेम होतात. त्यामुळं कॉन्ट्रास्ट क्रिएट करण्याचा अर्थ काय की युनिकनेस काहीतरी आपल्या डिझाईनमध्ये पाहिजे. कलरच्या बाबतीतला असेल, फॉन्टच्या बाबतीतला असेल. फॉन्ट पण आपण फॉन्ट थेरीमध्ये बघूया की विशिष्ट असं फॉन्ट वापरायचं. आपण काय करतोय की कोणता पण कसा पण वाकडा तिकडा टाकतोय. नाही, आता इथनं पुढे प्रॅक्टिस करताना काय करायचं, जे क्लासमध्ये डिझाईन शिकवल्या सेम टू सेम करायला बघायचं. आपलं स्वतःचं काय करायला गेलं की नाही, मग ते अजून आपण प्रॉपर माहीत नाहीत आपल्याला गोष्टी किंवा माहीत आहेत, मग त्यामुळे ती एकदम वेगळीच काहीतरी गोष्ट होऊ शकते. ओके, फॉर एक्झाम्पल काय उदाहरण म्हणजे काय की काळ्या बॅकग्राऊंडवर पांढरा मजकूर उठून दिसतोय. जसं की आता बघायला गेलं तर आता इथं बघा प्रॉपर संपूर्ण व्हाईट थीम आहे, त्यावर आपला ब्लॅक थीम उठून दिसायला आहे. हेच जर आपण पाठीमागच्या साईडला जर ह्याच थीममधला जर कलर घेतला, जास्त उठून दिसणार नाही. म्हणजे कॉन्ट्रास्ट क्रिएट करणे काय की अपोजिट कलर, ते कलर थेरीमध्ये पण आपण आणि डीप अँड डिटेल्समध्ये म्हणजे कन्वर्ट करूया. तुम्ही लिहू काय शकता या कॉन्ट्रास्टमध्ये बघा, अर्थ लिहू शकताय वेगळेपणा दाखवणे. आता समजवण्यासाठी काय घेऊ शकताय, जेव्हा दोन गोष्टी वेगळ्या दिसतात, कंसात घ्या रंग, साईज, फॉन्ट, तेव्हा लक्ष लगेच जातंय त्यावर. उदाहरण, काळ्या बॅकग्राऊंडवर पांढरा मजकूर. त्यानंतर दुसरं एक उदाहरण आहे, मोठं टायटल लहान मजकूर, म्हणजे टायटल वेगळं, त्याच्या खालचा जो काय भाग आहे तर तो वेगळा. म्हणजे एक प्रकारे महत्त्वाचा मजकूर उठून दिसतो. म्हणजे मजकूर म्हणजे एक प्रकारे पॅरेग्राफ म्हणू शकतो आपण त्याला. ओके, टायटल आणि बॉडी टेक्स्ट या थीममध्ये. मग ती किती अंतर ठेवायचं, किती साईज ठेवायची आपलं पुढं आहे. फक्त तात्पुरतं आपण समजलो की कॉन्ट्रास्ट म्हणजे काय. कॉन्ट्रास्ट हा डिझाईनमध्ये भरपूर इम्पॉर्टंट आहे. कोणतीही तुम्ही डिझाईन घ्या, कोणतीही डिझाईन घ्या, त्यामध्ये कॉन्ट्रास्ट हा क्रिएट केलेला असतोय आणि कॉन्ट्रास्ट हा असतोच. तुम्ही पिंटरेस्टवर जावा किंवा कुठेही जावा, पण डिझाईन टाका फक्त पोस्टर डिझाईन, आपलं प्रॉपर बघा कॉन्ट्रास्ट हा क्रिएट केलेला असतो कधीही. बघा आता यादीमध्ये आता ही कोणतीही डिझाईन असली बघा, यामध्ये कॉन्ट्रास्ट क्रिएट केला आहे, ब्लॅक थीम आहे, त्याच्यावर व्हाईट थीम आहे. ऑपोजिट टू ऑपोजिट कलर रेंजमध्ये जायचं आपल्याला. इथं बघा व्हाईट थीम आहे, याच्यामध्ये ग्रे कलर या थीममध्ये. ओके, कॉन्ट्रास्ट क्रिएट करत गेलेले आहेत. ओके, कॉन्ट्रास्ट म्हणजे आयोग का आला का तुम्हाला, बऱ्यापैकी लेवलला नॉर्मल तरी विषय. चला, दुसरा आपला विषय आहे बॅलेन्स, संतुलन. BALANCE, बॅलेन्स, संतुलन. ओके, यामध्ये दोन प्रकार पडतात काय बॅलेन्समध्ये, इकडं आपण लिहून घेऊया. पहिला आहे सिमेट्रिकल, आणि दुसरा आहे असिमेट्रिकल. सिमेट्रिकल या शब्दाचा अर्थ काय, दोन्ही बाजू सारख्या. आणि असिमेट्रिकल याचा अर्थ काय आहे, वेगळ्या पण संतुलित अशा टीममध्ये. ओके, तर तुम्हाला दाखवतो म्हणजे काय. जरा मी यांचं व्हॉट्सअप यूज करतो आज, नो प्रॉब्लेम. त्यासाठी आपण जरा दाखवूयात सिमेट्रिक, असिमेट्रिक. डायरेक्ट तुम्हाला मी इमेज सेंड करतो काय, त्यांचं व्हॉट्सअप आहे डायरेक्ट. चला,
जसं की आता इथं बघा हे आहे सिमेट्रिकल थीम. 2 मिनिट. बघा प्रॉपर आपल्या पोस्टरमध्ये संतुलन गरजेचं आहे. या थीममध्ये हे व्हर्टिकल सिमेट्रिकल आहे, उभा आहे बघा, एका पुढे एक. या हॉरिझॉन्टल प्लस व्हर्टिकल, एका पुढे एक आहे. आणि या थीममध्ये हे आहे प्रॉपर मिरर सिमेट्रिक, म्हणजे प्रॉपर लेवलला हा एक भाग आहे, ह्याच्या अपोजिट सेम हा एक भाग आहे. आणि या थीममध्ये हा बॅलन्सड आहे, मिररचा आहे प्रॉपर. यामध्ये दोन्ही सिमेट्रिक येते, व्हर्टिकल पण येते, हॉरिझॉन्टल पण येते. या थीममध्ये तुम्ही रेश मारला, हेच रिफ्लेक्शन खाली पडाले, उभी पण रेश मारला, हेच रिफ्लेक्शन इकडे पडाले. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण डिझाईनमध्ये एलिमेंट्स वापरताना ते आता डिझाईन एलिमेंट म्हणजे काय वापरायचं आहे, कसं ग्रीड घ्यायचं आहे, फॉर एक्झाम्पल आपण त्याचं पण बघूयात. या फॉर एक्झाम्पल न्यू घेतलो आपण. आता ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती त्या बॅलन्समध्ये लिहून घ्या सगळ्यांनी, काय करायचं आणि कसं आहे. कोणतीही डिझाईन करताना जेव्हा आपण साईज घेतोय तेव्हा काय करायचं, आपल्याला व्ह्यूमध्ये जायचं आहे. इथं द्यायचं आहे न्यू गाईड लेआउट. कुठं बघा, परत एकदा पाच बघा, व्ह्यू न्यू गाईड लेआउट. इथं टाकायचं आहे कॉलम आणि रोला ॲक्टिव्ह करायचा आहे, 3x3 टाकायचा आहे. ओके, कॉलम रो 3x3. जे काय जटर असेल तर ते 20-20 असेल ते आपल्याला 0 करून टाकायचं दोन्ही साईडचं आणि ओके करायचं. हे झालं आपलं रूल ऑफ थर्ड सेक्शन. ओके, यामध्ये आणि आपल्याला मिडल काढायचं आहे. त्यासाठी कंट्रोल आरनं रोलर ओपन करा किंवा व्ह्यूमधनं पण तुम्ही रोलर ओपन करू शकताय. परत आणि एकदा सांगतो, काळजी करू नका, रोलर ओपन करू शकताय. त्यामुळं लेफ्ट साईडनं आपण वडलो की आपल्यासोबत एक लाईन येत्या, ती मिडलला आणली की नाही ती बरोबर अटॅच झाल्यागत तुम्हाला वाटेल, अडकल्यागत वाटेल. हा मिडल निघला उभा. आणि त्यानंतर प्रॉपर वरने खाली लाईन वडली, मिडल आल्यानंतर हा अटॅच झाला. ओके, या थीममध्ये आपण ही ग्रीड तयार केली. परत एकदा कशी केली, बेसिक टू ॲडव्हान्स बघूयात. या परत एकदा सांगतो, लास्ट टाईम क्लिअर गाईड्स. बघा, व्ह्यूमध्ये जायचं आहे, न्यू गाईड लेआउट करायचा आहे. न्यू गाईड लेआउट यामध्ये आपल्याला कॉलम 3 टाकायचे आहेत, रो 3 टाकायचे आहेत. रो ॲक्टिव्ह नसेल यावर एक चेक मारावर, रो ॲक्टिव्ह होईल, 3-3 टाका. जे काही जटर असेल तर ते 20-20 असेल. जटर म्हणजे काय, यामध्ये दोन ओळी येतात, यामध्ये 2 अंतर येतात, त्यामुळे ते आपल्याला टाकायचं नाही. जर तुम्ही टाकाला जटर 20 तर बघा अशा थीममध्ये 2-2 लाईन येतात, त्यामुळे त्याची काही गरज नाही, आपल्याला 0 ठेवूयात. ओके, 3-3 रूल ऑफ थर्ड थीममध्ये करायचं आपल्याला. त्यानंतर आता हे कंट्रोलरनं रोलर ओपन करायचं किंवा ॲटोमॅटिक तुम्ही घेतला ना की आपलं हे, तेव्हा ॲटोमॅटिक होऊन जाईल. कंट्रोलरनं रोलर ओपन करू शकताय. हा आपला उभा मिडल निघाला आणि हा आपला आडवा मिडल निघाला. आता करायचं काय, हे सिमेट्रिक सगळं आहे. सिमेट्रिक सगळं म्हणजे जर आता तुम्ही जर डिझाईन बघितला असचिला, कुठली पण डिझाईन बघितला असचिला, तेव्हा काय विषय असतोय बघा. इथं आपला मॉडेल असला वर, खाली काय असतोय त्याच्याबरोबर त्याचं नाव आणि वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. हे त्यांनी मॅच केलेलं असतं. हे सिमेट्रिक आहे, ह्याला म्हणायचं हॉरिझॉन्टल सिमेट्रिक. प्रॉपर बघा या थीममध्ये हॉरिझॉन्टल सिमेट्रिक. मग डायलॉग बिलॉग्स होती, विषय वेगळा सोडा. त्यानंतर कधीही बघा, त्यानंतर मग जर आपला पॉईंट इकडं असला, कोणता तरी मुद्दा कोणता मॉडेल बिडेल इकडं असला प्रॉपर आणि इकडे इन्फॉर्मेशन असते या साईडला, बरोबर. ही झाली व्हर्टिकल सिमेट्री. म्हणजेच आपल्याला एक काम काय करायचं आहे, फक्त आपल्याला बॅलेन्स करायचा आहे. इकडं जर गोष्ट टाकली त्याच्या बॅलन्स तुम्ही काय पण टाका, टेक्स्ट असू देल, मॉडेल असू देल, शेप्स असू देल, काही असू देल, ते टाकला की आपला हा बॅलन्स होतोय. बॅलन्स हा असा पण होऊ शकतो प्रॉपर लेवलला. इथे काहीतरी तुम्ही डिझाईन लावला, त्याच्या अपोजिट साईडला इथे एक लावाय डिझाईन, बॅलन्स होतोय. इकडं पण लावला की इकडं लावू शकता. हा बॅलन्स इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच बॅलन्स म्हणजे अर्थ लिहून घ्या, बॅलन्स म्हणजे संतुलन, अर्थ आहे डिझाईन समतोल दिसणं, म्हणजे डिझाईनमध्ये बॅलन्स ठेवणं. प्रकार 2 आहेत सांगितल्यात, सिमेट्रिकल दोन्ही बाजू सारख्या आणि असिमेट्रिकल वेगळ्या पण संतुलित. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल मिरर थीममध्ये आपण बघितलं उदाहरण, पोस्टरमध्ये एकीकडे फोटो दुसरीकडे टेक्स्ट, जे आत्ता मी तुम्हाला सांगितलो, पण वजन समान वाटणं गरजेचं आहे. वजन समान म्हणजे काय की आपण फॉर एक्झाम्पल एक फोटो घेतला, इथं टेक्स्ट एवढं ठेवून नाही चालणार, ह्याच्या बरोबरीलाच ते टेक्स्ट पाहिजे संपूर्ण. ह्याला म्हणायचं प्रॉपर बॅलेन्स करणं. जेवढं तुम्ही बॅलेन्स करशीला टेक्स्टचा डिझाईनचा तेवढी डिझाईन अजून एकदम टॉप क्लास दिसत्या. आता त्याचं उदाहरण प्रॉपर त्या PC मध्ये ते नाही, आपण बघत आणि पुढं जाईल तसं. आय होप तुम्हाला कळलं असेल बॅलेन्स. चला आता पुढचा मुद्दा आहे आपला, तो म्हणजे एम्फेसिस, भर देणे. आता हा म्हणजे काय मेन मुद्दा लक्षात घ्या. या तिसरा पॉईंट,
भर देण्याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ लिहून घ्या. एम्फेसिसचा भर देणे कंसात टाका आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ठळक करणे, ह्याला म्हणायचं भर देणे. ओके, उदाहरणार्थ जसं की तुम्ही जर कपड्याच्या दुकानची डिझाईन करायला आहे, फॉर एक्झाम्पल आपण बघूच या इथे इड्या पिंट्रेस्टला या किंवा कुठेही या, आपण भरपूर ठिकाणी चुकतोय. एम्फेसिस म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट ठळक करणे. म्हणजे उदाहरणार्थ काय, ते आपण कुठली तरी एक ऑफर लावली डिझाईनला, तर जी काय ऑफर आहे 50% लावली समजा, तर ती मोठ्या साईजमध्ये दाखवायची, वेगळ्या कलरमध्ये दाखवायची, बोल्ड फॉन्टमध्ये दाखवायची, जेणेकरून प्रेक्षकांची नजर त्याकडे अट्रॅक्ट होईल. याला म्हणायचं एम्फेसिस. एम्फेसिस म्हणजे काय, महत्त्वाचा मुद्दा उठवून दिसवणं. फॉर एक्झाम्पल आता ह्यामध्ये एम्फेसिसचं एक उदाहरण बघत आहे काय, असं मला कम्फर्टेबल वाटेल असं बघा. या थीममध्ये प्रॉपर बर्गर थीम आहे आणि या थीममध्ये एम्फेसिस आपण प्रॉपर दिलं इथं चांगल्या प्रकारे, जेणेकरून अजून डीपमधलं एम्फेसिस मला पाहिजे आहे, जेणेकरून ते अजून उठून दिसेल. फॉर एक्झाम्पल आपण बघूयात, जसं काय ते या थीममध्ये प्रॉपर ओनली डाउनलोड करूयात. एक वेगळा विशिष्ट असं तुम्ही शेप वापरू शकताय, त्या गोष्टीला विशिष्ट अशी गोष्ट वापरू शकताय. या थीममध्ये मिनिमल थीम आहे, फक्त आपल्याला जो फोकस आहे त्यावर जरा त्यांनी बॉक्स टाकला आहे, जे ठळक गोष्ट केल्या किंवा प्रॉपर त्याचा रंग चेंज केला आहे. तुम्ही युनिक भरपूर काही गोष्टी करू शकता. एम्फेसिसला म्हणतात की सर्वात महत्त्वाच्या गोष्टीला ठळक करणे, इम्पॉर्टंट जे काय, जसं की आता आपण नगरपालिकेची एक डिझाईन केल्या, निवडून आला आपला नगरसेवक, काय लिहिणार आपण आता प्रॉपर आपल्याकडे एक डिझाईन आली समजा, नगरपालिकेचा नगरसेवक निवडून आला. ओके, तर नाव टाकणार त्यांचं आपण, जे काय अमुक अमुक, जसं की अरविंद पाटील यांची शिरोळ नगरपालिकेच्या नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. तर आपण आता हायलाईट कशाला करणार, एम्फेसिस म्हणजे काय, नगरसेवकाला हायलाईट करणार, त्यांचं नाव आहे त्याला हायलाईट करणार. गावाचं नाव छोटं असलं राहू देईल, कारण का ती गावातच फिरणार आपली डिझाईन. बाकी हार्दिक शुभेच्छा, पुढील वाटचं, ह्या थीममध्ये याला म्हणायचं एम्फेसिस. जे काय मेन वाक्य आहेत त्याला हायलाईट करायचं. मग ते आपण कशाच्या मदतीने करू शकतोय, फॉन्ट चेंज करून, कलर चेंज करून, किंवा जर सिमिलर फॉन्ट वापरला तर त्यामध्ये आपण त्या फॅमिलीचा बोल्ड फॉन्ट ठेवू शकतोय. बोल्ड फॉन्ट म्हणजे आता जर पॉपिन्स वापरला, फॉर एक्झाम्पलच बघूया त्या इकडं फास्टमध्ये, जेणेकरून कळून जाईल तुम्हाला. कंट्रोल एच न तुम्ही कोणती गोष्ट म्हणजे तात्पुरती हाईड करू शकता ही ग्रीड, आणि परत कंट्रोल एच न आणू पण शकता, एवढं लक्षात घ्या. इथं आपला पॉपिन्स आहे, लाईट आपण आता यूज करावं. इथं आपण घेऊयात मराठी फोनेटिक गुगल इनपुट, सॉरी, माननीय श्री अरविंद पाटील यांची शिरोळ नगरपालिका नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. हां, आता हे वाक्य ओके आहे, काय अडचण नाही. आता याला जर आपण एम्फेसिस अप्लाय केलं तर काय होणार, जे काय माननीय अरविंद पाटील हे जे काय मेन आहे वाक्य, ह्याला आपण काय केलं, थोडंसं मोठं केलं. जरा आपण काय करूयात, मिडल अलाइनमेंट ठेवा, जेणेकरून सगळा भाग आपला मिडलला येईल. कारण का आपण जर इकडं पीक असेल तर चालेल सोडा, पण आता आपल्याला सध्या पीक नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे याला अजून जर आपण ठळक केलं, याला कशाला टाकलं, एक्स्ट्रा बोल्डला टाकलं, अजून ठळक झालं. त्यानंतर नगरसेवक पदी याला जर आपण सेमी बोल्ड ठेवूयात, हार्दिक अभिनंदनला आणि एक्स्ट्रा बोल्ड असं. म्हणजे काय, आता यातनं आपल्याला काय ओळखाले, कुठलाही माणूस बघितला डिझाईनकडं म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टकडं, तर लगेच त्याला लक्षात येते नाव कोण आहे, अरविंद पाटील, नगरसेवकपदी निवड झाल्या, हार्दिक अभिनंदन, एवढंच वाचणार.
जर तेच मगाशी MPCच नव्हतं तेव्हा काय दिसालतं, सगळं टेक्स्ट एकदम सिमिलर दिसालतं. त्यामुळे ते सगळं वाचत बसणार, काय आहे विषय, काय आहे यांची शिरो नगरपालिका यादीमध्ये. त्यामुळे MPCचे इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल ठळक करू शकतोय. तसं वाटलंच 100% आपण ह्याच्या पाठीमागं नगरसेवक जो काही सेक्शन आहे ह्याच्या पाठीमागं आपण डायरेक्ट शेप टाकू शकतोय. शेप टाकला की अजून टॉपचा विषय, अजून टॉपचा रिझल्ट अजून हायलाईट होतं ते. ओके, हे MPCमध्ये जातं, एवढं लक्षात घ्या. भर देणे, प्रॉपर सर्वात महत्त्वाची गोष्ट ठळक करणे. चला पुढील गोष्ट हा आपला झाला तिसरा. बघा आता चौथा, रिपिटेशन. रिपिटेशन. ओके, रिपिटेशन म्हणजे काय बघूया. रिपिटेशन याचा अर्थ लिहून घ्या पुनरावृत्ती. रिपीट परत तीच गोष्ट रिपीट म्हणजे काय आता बघूया सविस्तर तिची इन्फॉर्मेटिव्ह. जसं की एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा वापर करणे ह्याचा अर्थ रिपिटेशन आहे. उदाहरणार्थ एकसारखा रंग, एकच फॉन्ट स्टाईल, लोगो पोझिशन ते सेम. लोगो जर करणार असेल तर बाकी दोनच गोष्टी इम्पॉर्टंट घ्या यामध्ये, एकसारखा रंग आणि एकच फॉन्ट स्टाईल. ओके, म्हणजे आपण जर डिझाईनमध्ये 10-12 फॉन्ट वापरलो तर ती डिझाईन प्रोफेशनल दिसत नाही, किंवा दर 10-12 एकदम भरपूर कलर वापरलो तर ती डिझाईन प्रोफेशनल दिसत नाही. आपण यासाठीच रूल ऑफ थर्ड तयार केला आहे आपल्या थीममध्ये, की कोणतीही गोष्ट 3 थीममध्ये वापरायची. फॉन्ट पण डिझाईनमध्ये वापरायचं झालं तर 3 वापरायचं, 3 वापरून झालं परत ती रिपीट त्या थीममध्ये. कलर पण 3 थीममध्ये, त्या 3 थीमचा आपण प्रॉपर बघणार पण आहे की कोणता पॅलेट, कलर पॅलेट इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, जो एकदम IMP नेक्स्ट लेवल आहे. मला आवडते, तुम्हालाही आवडेल 100%. तर ठीक आहे. रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती, खास करून तेच कलर थीम, कलर स्कीम या थीममध्ये. फॉर एक्झाम्पल जर माझ्याकडे असलं तर मी दाखवू शकलो असतो, पण ह्यामध्ये नसेल असं मला वाटते. डाउनलोड असेल तर बघूयातच कोणती तरी गोष्ट. फॉर एक्झाम्पल आता ही स्टुडंटनेच केलं डिझाईन. पुनरावृत्ती काय काय झाल्या बघा. यात सेम कलर आहे, कलर थीम परत आला आहे. पुनरावृत्ती कुठं झाल्या, ह्यो कलर, ह्यो फॉन्ट आहे बघा, पॉपिन्स फॉन्ट आहे. इथं पण पॉपिन्स फॉन्ट आहे, इथं पण पॉपिन्स फॉन्ट आहे, आणि इथं हा जरा टेको घेतला आहे. ओके, यादीमध्ये पुनरावृत्ती करणं. ओके, रूल ऑफ थर्ड, 3 फॉन्ट यूज करणं डिझाईनमध्ये, प्रॉपर 3 कलर यूज करणं, वाटल्यास तर 3 पीक पण यूज करा. अशा थीममध्ये तुम्ही 3 थीममध्ये केला का नाही, प्रॉपर आपली डिझाईन ही छान प्रकारे होत्या. परत सगळ्यांना तुम्हाला माहीत असेल की बाबा रिपिटेशनचा सगळा विषय तुम्हाला समजून सांगतो. रिपिटेशन पुनरावृत्ती, एकाच गोष्टीची पुन्हा पुन्हा वापर करणं. उदाहरणार्थ एकसारखा रंग, एकच फॉन्ट स्टाईल प्रॉपर. आणि यामुळं काय विषय होतोय, ब्रँडची एक वेगळी ओळख निर्माण तयार होते. आता तुम्ही जर या थीममध्ये जर तुम्ही प्रोफेशनल लेवलला काम कराला प्रॉपर. हॅलो, बोला की. हां, ओके, चालतंय, धन्यवाद. येऊन जाऊ का, आम्ही येणार आहे प्रॉपर काय 12 वाजेपर्यंत, 12-1 पर्यंत. हां, काय अडचण, फक्त ते आपलं फक्त तयार. हो, पेनड्रॉय. ओके, चालेल. हो, मी काय म्हणाल तो, हां, कलर वगैरे एकच या थीममध्ये वापरायचं प्रॉपर. हां, एकसारखा फॉन्ट, हां, मी ते म्हणाल. ओके, जर तुम्ही आता त्या थीममध्ये केला की प्रॉपर रिपिटेशन केला, एकसारखा रंग, एकसारखी प्रॉपर फॉन्ट स्टाईल, तर विषय काय होतोय. आता आमच्या इथला एक डिझायनर तो कायम म्हणजे छान आहे डिझायनर करतोय, तो कायम गुगल फॉन्ट वापरतोय.
लय जणांना सवय असते श्रीलिपी वापरायची, असा विषय आहे. त्यामुळं त्या थीममध्ये त्यांनी प्रॅक्टिस केल्यामुळं सारखं तिची एक वेगळी स्टाईल क्रिएट झाल्या. ती डिझाईन एकदम टॉप पण दिसते आणि एकदम मिनिमल पण आणि फास्ट पण होत्या. त्यामुळं ती एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये पण एकूण बघायला गेलं तर 3 फॉन्टच यूज केल्यात. पॉपिन्स आहे, हा आपला इन्फिनिटी आणि हा आपला टेको आहे. हे काय कॅलिग्राफी, याचा काही विषय नाही. ओके, 3 थीममध्ये यूज करायचं, लक्षात घ्या. रिपिटेशनचा तुम्हाला अर्थ कळाला असेल, आय होप. चला पुढचा आपला पार्ट आहे 5वा, प्रोपोर्शन, प्रमाण, PROPORTION. प्रोपोर्शन प्रमाण म्हणजे अर्थ, वस्तूंचा योग्य आकार पाहिजे इथं. ओके, एक गोष्ट लईच मोठी आहे, एक गोष्ट बारकी आहे, ह्याला काय अर्थ नाही. फॉर एक्झाम्पल आता आपण येतो उदाहरण बघावलंच की आपण जी काही गोष्टी इथं मॉडेल थीममध्ये यूज केल्यात त्याचा प्रॉपर लेवलला कसा सेटअप आहे बघा. चेहऱ्यांची मांडणी हे देणं, आता हे आपण इन डीपमध्ये शिकणार की कसं करू शकतो आपण चेहऱ्यांची मांडणी, कशी अलाइनमेंट ठेवायची असता, कसा अँगल ओळखायचा ते आपण पुढे जाऊन बघणार आहे. फक्त तात्पुरतं की वस्तूंचा योग्य तो आकार आपल्याला सेट करायचा. उदाहरणार्थ काय, हेडिंग मोठं ठेवणं, सब हेडिंग मध्यम ठेवणं आणि त्यानंतर बॉडी टेक्स्ट ही त्याच्यापेक्षा लहान. एकूण म्हणजे टेक्स्टमध्ये 3 प्रकार पडते, ते आपण पुढं फॉन्ट थेरीमध्ये बघणार आहे की हेडिंग, सबटायटल आणि सब हेडिंग आणि बॉडी टेक्स्ट या थीममध्ये. मग त्या लेवलला हेडिंग मोठा आपला हा हेडिंगचा भाग झाला. त्यानंतर सब हेडिंग म्हणजे काय, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि एकदम बॉडी टेक्स्ट म्हणजे काय, हे आहे बघा बॉडी टेक्स्ट. म्हणजे ह्याच्यात एक प्रकारे संतुलन निर्माण झाले. जर सुनील अण्णा शेळके या एवढ्याच आपण जर हे ठेवलं असतो तर मग याला अर्थच राहिला नसता. डिझाईनमध्ये आपण प्रॉपर प्रोपोर्शन प्रोपोर्शन जर क्रिएट केलं की प्रोपोर्शन याचा अर्थ काय की डिझाईन बघता आपण बघितल्या लक्ष पहिल्यांदा कुठं जाते. जी गोष्ट जास्त मोठी ठेवल्या, बऱ्यापैकी सेट केल्या, चांगल्या प्रकारे कलर बिलर आता बघितला एक तर आपल्याला लक्ष जाते प्रॉपर, एकतर यांच्या चेहऱ्याकडे किंवा डायरेक्ट जातं ह्या टेक्स्टकडं, सुनील अण्णा शेळके. मग त्यानंतर जाते यांचा काय बाबा वाढदिवस आहे, ओके शुभेच्छा. मग नंतर जाणार मग इकडं टेक्स्टच्या इकडच्या बाजूला की बाबा निमित्त हार्दिक शुभेच्छा, मंगलमय शुभेच्छा, मग शुभेच्छिक जे कोण आहेत तर त्याकडं. हा असा एक स्टेप वाईज असते ज्याला प्रोपोर्शन म्हणतात. प्रोपोर्शन म्हणजे प्रमाण, वस्तूंचा योग्य तो आकार सेट करायचा आहे. उदाहरणार्थ हेडिंग मोठं ठेवणे, सब हेडिंग मध्यम, बॉडी टेक्स्ट लहान, सगळं नैसर्गिक दिसायला पाहिजे, सगळे नॅचरल थीममध्ये दिसायला पाहिजे. काही एकदम अनमॅचेबल नको आहे बघा. ओके, एकदम सिम्पल बट स्वीट राहू दे. माझ्याकडे आता उदाहरणं दाखवा नाहीत, मी तुम्हाला भरपूर दाखवली असती. माझ्याकडे आता हार्ड डिस्क पण अवेलेबल नाही आहे आणि हा PC पण अवेलेबल नाही. मग आपण बघूयात, काय काळजी करू नका. जे या स्टुडंटने डिझाईन केल्यात त्याच आपण दाखवले, नो प्रॉब्लेम. असो, यात असतील बहुतेक, असत्यात तर दाखवतच, नाही तर राहतील, मग काय अडचण नाही. आपण पुढे जाऊया. ओके, प्रोपोर्शन काय आलं सगळ्यांना, काय अडचण काय शंका इथंपर्यंत? ओके, चला आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतोय 6वा, तो म्हणजे हायरार्की. जो तुम्ही भरपूर ऐकला असेल डिझाईनमध्ये की हायरार्की इम्पॉर्टंट आहे. हायरार्की याचा अर्थ काय ते आपण बघूया. HIERARCHY, हायरार्की. आता हायरार्की म्हणजे काय बघूया. त्या हायरार्कीचा अर्थ काय, क्रम. जे मी आत्ता बोललो त्याचा अर्थ आहे क्रम. उदाहरणार्थ टायटल मोठं, सब टायटल आता जे आपण बघितलो तेच. सब टायटल त्या थीममध्ये म्हणजे एक प्रकारे प्रोपोर्शन आणि हायरार्की जरा मिक्सिंग थीममध्येच आहे. ओके, माहितीचे क्रम दाखवणे, ह्याचा अर्थ आहे माहितीचा क्रम दाखवणे. फॉर एक्झाम्पल टायटल मोठं करून त्याच्याखाली सब टायटल, त्याच्याकडे डिस्क्रिप्शन. म्हणजेच एक प्रकारे जो वाचणार आहे वाचकाला काय आधी वाचायचं, जे आता मी मगाशी एक्सप्लेन केलं प्रोपोर्शनला, तेच की बाबा आपलं लक्ष कुठं जाते पहिल्यांदा ते इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हायरार्की क्रिएट करायचं. बड्डे डिझाईन करताना पण तुम्हाला लक्ष कुठं घालवायचं आहे, पहिल्यांदा इमेजकडे घालवायचं आहे. इमेजकडे जर घालवायचं असेल तर त्या इमेजला चांगलं इफेक्ट मारलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल ब्लॅक अँड व्हाईट, ल्युमिनिसिटी किंवा कॅमेरामधलं हे इफेक्ट. त्यानंतर मग जर तुम्हाला टायटलकडे घालवायचं आहे तर टायटलला इफेक्ट मारलं पाहिजे, जे काय आता आपण शिकलो नाही अजून एफेक्ट्समधलं, जे काय बिवे लिंबोस ते या थीममध्ये आपण 3D टेक्स्ट त्याला कसं करू शकतो या थीममध्ये. ओके, हायरार्की इम्पॉर्टंट आहे. प्रॉपर लक्ष कुठं जातं आणि एक सेटअप पाहिजे त्या थीममध्ये. टायटल, त्यानंतर बॉडी टेक्स्ट या थीममध्ये. ओके, जसं त्या थीममध्ये तुम्ही करत गेला की छान आपली डिझाईन बघायला भेटेल. कोणती पण डिझाईन घ्या. मराठी बॅनर बघत कोणाचाही येतो प्रॉपर. फॉर एक्झाम्पल आता इथं हायरार्की 100% असणार. आल्या
यादीमध्ये ह्या फेसकडे लक्ष आणि ह्या टेक्स्टकडे लक्ष. कोण आहेत? सरदार वल्लभभाई पटेल. मग त्यानंतर खाली यांचा प्रॉपर लेवलला जयंतीनिमित्त हार. म्हणजे प्रॉपर लेवलला ही टायटल आहे, हे सब टायटल आहे, बाकी सगळे टेक्स्ट आहे बघा, बॉडी टेक्स्ट आहे. 3 प्रकार पडतात डिझाईनमध्ये प्रॉपर लेवल याच्यामध्ये, टायटल, सब टायटल आणि बॉडी टेक्स्ट. बॉडी टेक्स्ट म्हणजे सगळ्यात छोटा असते, सब टायटल ही मीडियम. सब टायटल तुम्ही कुठे यूज करू शकताय. जे आता फॉन्टचा विचार करायला गेला, जे इन्फिनिटी, जे देवनागरी किंवा प्रॉपर मोठं जे कोडिंगचं फॉन्ट आहे ते डायरेक्टली तुम्ही टायटलला वापरा प्रॉपर. त्यानंतर जे काय आपलं श्रीलिपीतेन असतील त्यातला भाग तुम्ही सब टायटलला यूज केला तरी चालू शकतोय, किंवा गुगल फॉन्ट यूज करा. आणि जे काय बॉडी टेक्स्ट आहे ते भरपूर असते, खास करून लग्नपत्रिकेची बॉडी टेक्स्ट ते भरपूर असते. त्यामुळे तुम्ही त्या बॉडी टेक्स्टला ते कंपल्सरी पॉपिन्सच यूज करा, किंवा श्रीलिपी यूज करणार असेल तर मग तुम्हाला कन्वर्ट करून घ्यावं लागेल. हा असा त्याचा अर्थ आहे हायरार्कीचा. ओके, पुढचा आपला पार्ट आहे 7वा, तो म्हणजे रिदम. RHYTHM, रिदम, लय. याचा अर्थ लिहून घ्या, लय. अर्थ डोळ्यांना पुढे पुढे नेणारा फ्लो पाहिजे, नेणारा फ्लो. आता इथं बघा, जे आत्ता आपण डिझाईन बघितली तीच. कसा विषय आहे बघा, इथं यामध्ये रिदम परफेक्ट आहे. उदाहरणार्थ फोटो, टेक्स्ट, आयकॉन जे काय समान अंतरावून ठेवून एकदम परफेक्ट मांडणी. ओके, म्हणजे डिझाईन ही जिवंत वाटली पाहिजे, अशा थीममध्ये आपल्याला डिझाईन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता ह्या डिझायनरनं, कोण डिझायनर आहे मला माहीत नाही, ह्या डिझायनरनं प्रॉपर हिचं नाव पण असेल स्वामी जी इफेक्ट, चांगला आहे यांचं काम. तर या थीममध्ये सरदार वल्लभभाई पटेल एका कोपऱ्यात असतं, भारतरत्न लोहपुरुष एका कोपऱ्यात असतं, त्यानंतर मग यांच्या 150व्या जयंतीनिमित्त एका कोपऱ्यात असतं. तर प्रॉपर लेवलला हे एकदम रिदम याचं चांगलं वाटलं नसतं. प्रोपोर्शन, हायरार्की आणि चांगल्या प्रकारे रिदम हे जे काही 3 गोष्टी आहेत हे एकमेकाला अनुसरून आहेत बघा. त्या थीममध्ये बघा, मी तुम्हाला परवाच सांगितलंय जेव्हा आपण अलाइनमेंट म्हणजे सांगाल तो तेव्हा, लेफ्ट अलाइन, राईट अलाइन आणि मिडल अलाइन. इथं मिडल अलाइन का ठेवल्या? बरोबर मिडलला प्रॉपर ह्या रिलेटेड इन्फॉर्मेशन सांगायचं आणि ह्यांच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन सांगायचं आहे. त्या थीममध्ये ही बरोबर मिडल अलाइनमेंट ठेवल्या बघा. कोणता तरी एक भाग असला, आता बघा या थीममध्ये आता या थीममध्ये बघायला गेल्यावर इकडं वन साईड आपला एक प्रकारे मॉडेल आहे, त्यामुळे ही सगळी गोष्ट वन साईड ठेवल्या बघा या थीममध्ये. ओके, या थीममध्ये आता इथं रिदम परफेक्ट जमलंय. फक्त इथं जरा टेक्स्ट, आता बघा इथं जरा जागा उरल्या. या जागेत तिने जर काहीतरी डिझाईन टाकली असती किंवा काहीतरी एक प्रकारे रेश बिश मारली असती की अजून रिदम चांगल्या प्रकारे जमलं असतं. जरा ह्यात जरा अंतर वाटते असा विषय. त्यामुळे रिदम सेट करताना जरा योग्य थीममध्ये करायचं. रिदम सेट करताना प्रॉपर लेवलला आपला मॉडेल किती मोठा आहे, 3 गोष्टी इम्पॉर्टंट, प्रोपोर्शन, हायरार्की, रिदम. हे टेक्स्ट आणि मॉडेल संदर्भात असते. केवढं मोठं आहे, केवढं बारकं पाहिजे या थीममध्ये. छान गेले डिझाईन, एक नंबर आहे. जरा टेक्स्ट वर गेले ते जरा अजून जरा खाली पाहिजे होतं. त्यानंतर जर तुम्ही हे टेक्स्ट जरा अजून खाली असतं तर वर आपली अजून बॉडी टेक्स्ट लागली असती. काय लागली असती मग? जे काय डायलॉग थीम असते बड्डेची, जे तुम्ही ChatGPTवरून घेऊ शकता का बाहेरनं पण घेऊ शकता अशा थीममध्ये. मी ह्याला रिदम म्हणायचं प्रॉपर, की रिदम म्हणजे लय, डोळ्यांना पुढे पुढे नेणारा फ्लो पाहिजे. एका खाली एक गोष्ट असली, जवळजवळ असली प्रॉपर. त्या थीममध्ये रिदम कशानं बनते? आपल्या अक्षरांमधलं कमी पाहिजे अंतर, आपल्या ओळींमधलं अक्षर कमी पाहिजे, जेणेकरून आपलं एक प्रोफेशनल डिझाईन क्रिएट होत्या. यामध्ये पण आता ह्यांनी चांगल्या प्रकारे केलं, एकदम अक्षर म्हणजे ओळींमधलं अंतर कमी ठेवलं. हे जर लईच लांब लांब असले की तेवढे डिझाईन प्रोफेशनल दिसत नाही. हे रिदम म्हणजे इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल उदाहरण मी सांगितलं तुम्हाला, फोटो, टेक्स्ट, आयकॉन, बटन, म्हणजे एक प्रकारे काय पण असेल तुमचं एलिमेंट्स तर ते समान अंतर ठेवून घटक मांडणे प्रॉपर, याला म्हणजे डिझाईन जीवन ठेवणे या थीममध्ये रिदम. ओके, चला पुढे जाऊयात आपण. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे या 8वा मुद्दा आपला आहे पॅटर्न. याचा अर्थ कंसात लिहून घ्या, नमुना. म्हणजे अर्थ काय? डिझाईनमध्ये ठराविक रचना. उदाहरण म्हणजे काय? बॅकग्राऊंडमध्ये रिपीटेड शेप्स असतील, एकाच स्टाईलचे बॉक्सेस असतील, त्यामुळे डिझाईन म्हणजे आकर्षक दिसत्या. फॉर एक्झाम्पल बघूया त्या. फॉर एक्झाम्पल त्याला ॲब्स्ट्रॅक्ट डिझाईन म्हणायचं, जे आपण भरपूर पुढे जाऊन बघणार आहे. ॲब्स्ट्रॅक्ट डिझाईन जे इलेक्शनसाठी जाऊन भरपूर यूज करू शकतो आपण. ॲब्स्ट्रॅक्ट डिझाईन. पोस्टर बघा, थांबा पोस्टर ती
बघूयात जरा, वेट 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 वेट. फॉर एक्झाम्पल आहे एक त्याचा नमुनाच आहे बघा. ओके, फॉर एक्झाम्पल पॅटर्न आहे. डिझाईन सिम्पलच आहे पण प्रॉपर बघा. पॅटर्न थीममध्ये गोष्टी सेट केल्यात. पॅटर्न म्हणजे शेपमध्ये सेट केल्यात गोष्टी. तोच शेप रिपीट परत. फॉर एक्झाम्पल आपण एक आता थोड्या वेळात करेल, नाही तर उद्या पण बघू शकतोय. विठू माऊलीची करेल किंवा गणपती बाप्पांची करेल. डिझाईन कंप्लीट झाली की आपण काही एलिमेंट्स लावतोय, ज्याला डिझाईन एलिमेंट PNG म्हणतात. आफ्रिकन डिझाईन एलिमेंट, ट्रॅडिशनल PNG, जेणेकरून त्यामुळे डिझाईन आपल्या अजून नेक्स्ट लेवल दिसते. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पॉलिटिकल थीम बघितला असेल, कोणती पण पॉलिटिकल थीम, त्यामध्ये ती गोष्ट असतात. जर भेटली तर बघत, किंवा इथं माझं इंस्टाग्राम लॉग इन नाही आहे. पॉलिटिकल डिझाईन बघत झाला, 2 मिनटं येत्या काय छान प्रकारे. एक प्रकारे 2 मिनटं. म्हणजे पॅटर्न म्हणजे या तीमध्ये पॅटर्न रिपीटच झालेला आहे आपलं. सोडा, मला अशी गोष्ट दिसना झाली. थांबा. फॉर एक्झाम्पल हे असले एलिमेंट्स असे की नाही, हे एलिमेंट्स, हे पॅटर्न थीम, हे एकदा एक लावला आहे, हे एक लावला आहे बघा. तेच पॅटर्न रिपीट झाले. त्यामुळे डिझाईन ही आपली स्टेबल दिसते. असं तुम्ही भरपूर पॅटर्न लावणं आणि आपण कुठलं कसं काय घ्यायचं हे आपण बघूयात. हे पण पॅटर्नचाच बघा खालचा बघा, जो काय पब्लिक PNG लावले त्या थीममध्ये एकदम नेक्स्ट लेवल दिसते. पॅटर्न हे एक प्रकारे ॲबस्ट्रॅक्ट तुम्ही यूज करणं म्हणू शकताय. डिझाईनमध्ये ॲबस्ट्रॅक्ट यूज करण्याला पॅटर्न म्हणायचं. पॅटर्नचा भरपूर हा बघा, पॅटर्नचाच भाग आहे. स्क्वेअर वापरल्यात काय, स्क्वेअर थीममध्ये दाखवल्यात. जे आत्ता या इलेक्शनला भरपूर ट्रेंडिंग होता हा भाग स्क्वेअरचा. त्या स्क्वेअरमध्ये गोष्टी दाखवल्या गेलेल्या आहेत. ओके, याला म्हणायचं पॅटर्न. पॅटर्न म्हणजे नमुना. डिझाईनमध्ये ठराविक रचना, उदाहरणार्थ बॅकग्राऊंडमध्ये रिपीटेड शेप येणं, त्यानंतर एका स्टाईलचे वेगवेगळे बॉक्सेस, जे आता इथं आपण बघालोय. डिझाईन ह्यामुळे आकर्षक दिसते. ओके, यामध्ये काय असेल, एक क्रिएटिव्हला जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करते. ओके, आय होप काय असेल तुम्हाला. पॅटर्न हा बघा, पॅटर्न आहे काय प्रॉपर लेवलला, तेच रिपीट झाले, त्यामुळे डिझाईन अजून अट्रॅक्टिव्ह दिसते. पॅटर्न थीममध्ये तुम्ही जरा यूज केला की चालेल. ओके, चला. आय होप कळालं असेल तुम्हाला. पुढचा आपला मुद्दा आहे 9वा, व्हाईट स्पेस. व्हाईट स्पेस याचा अर्थ आहे रिकामी जागा. अर्थ व्हाईट स्पेस याचा अर्थ रिकामी जागा. ओके, अर्थ रिकामी जागा म्हणजे वेस्ट नाही. समजावून प्रॉपर म्हणजे एक प्रकारे डिझाईनला श्वास घेण्यासाठी जागा असं तुम्ही म्हणू शकताय. उदाहरणार्थ टेक्स्ट आणि इमेजमध्ये जी काय मोकळी जागा असते तर त्याला म्हणजे डिझाईन ही क्लासी दिसते. ओके, त्या थीममध्ये आता व्हाईट स्पेस म्हणजे प्युअर असा व्हाईट कलरच नाही सोडा, त्या थीममध्ये बघा भरपूर व्हाईट स्पेस आहे. इकडं बघा, व्हाईट स्पेस संपूर्ण कम्प्लीट त्याने एम्प्टी ठेवलेला आहे. डिझाईन कशा बघा, कम्प्लीट एम्प्टी आहे, कम्प्लीट एम्प्टी. ह्याच्यात जरा व्हाईट स्पेस एवढा अवेलेबल नाही, त्यामुळे जरा ही प्रोफेशनल दिसणं झालं. ओके, व्हाईट स्पेस एवढा अवेलेबल नाही आहे. अक्षरांमधलं पण अंतर. हे बघा, ही डिझाईन बघा कशी प्रोफेशनल दिसते. इकडे व्हाईट स्पेस हेवी ठेवला आहे. व्हाईट स्पेस म्हणजे प्युअर व्हाईट कलर नसतो. व्हाईट स्पेस म्हणजे डिझाईनमध्ये बॅकग्राऊंडचा भाग त्यात जरा एम्प्टी दिसणं, याला म्हणायचं व्हाईट स्पेस. जेवढं तुम्ही एकदम जास्त टाकचेला गोष्टी, तेवढी डिझाईन एकदम किचकट होणार, बाद दिसणार. आपल्याला दाखवायचं आहे, आपल्या गोष्टी त्यात क्लिअर करायच्या आहेत. फक्त कमीत कमी जागा घेऊन, कमीत कमी गोष्टी घेऊन आपल्याला त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ते जेणेकरून आपली डिझाईन ही अट्रॅक्टिव्ह दिसते. त्यामध्ये व्हाईट स्पेस भरपूर आहे बघा, हेवी व्हाईट स्पेस आहे. ओके, यामध्ये बघा व्हाईट स्पेस. आता ही काय म्हणजे कमी डिझाईन आहे, बघूया द्या. यामध्ये पण व्हाईट स्पेस भरपूर आहे. व्हाईट स्पेस भरपूर कुठं बघा, इथं वर हे वर आहे व्हाईट स्पेस आहे, ह्या साईडला व्हाईट स्पेस आहे, प्रॉपर इथं खाली व्हाईट स्पेस, सगळं व्हाईट स्पेसचाच भाग आहे. व्हाईट स्पेसचा अर्थ फक्त तुम्ही लिहून घ्या, ज्या ठिकाणी टेक्स्ट नसणं, मॉडेल नसणं, हे व्हाईट स्पेसच आहे. ओके, व्हाईट स्पेस असा ह्याचा अर्थ काय नाही. व्हाईट स्पेस म्हणजे याचा अर्थ काय, प्युअर व्हाईटच कलर नाही. व्हाईट आपण डिझाईनमध्ये व्हाईट कलर यूज केला नसेल तर विशेष नाही ना तो. व्हाईट स्पेस म्हणजे याचा अर्थ काय, रिकामी जागा आहे. रिकामी जागा म्हणजे वेस्ट नाही, प्रॉपर. ओके, समजावणी प्रॉपर म्हणजे विषय कसा आहे की डिझाईनला श्वास घेण्यासाठी जागा, एम्प्टी जागा असली की आपलं फोकस त्या इमेजकडे जाते. ज्यावर तुम्ही काय भरपूर गोष्टी टाकत बसला की आपल्याला डिझाईन लक्षकडे जाणार नाही, अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही, एवढा असा भाग होणार आहे. त्यामुळं बघा, उदाहरणार्थ तुम्ही लिहू शकता टेक्स्ट आणि इमेजमध्ये जरा मोकळी जागा, टेक्स्ट आणि इमेजमध्ये मोकळी जागा, किंवा बॅकग्राऊंड आणि इमेजमध्ये टेक्स्टमध्ये जरा मोकळी जागा, ते जेणेकरून छान अशी डिझाईन बनते, छान अशी डिझाईन दिसते. ह्या बघा, ह्यात बघा हेवी व्हाईट स्पेस आहे, हेवी व्हाईट स्पेस आहे, कम्प्लीट व्हाईट स्पेस आहे. फक्त एवढाच भाग आपला ॲक्टिव्ह आहे. यामध्ये डिझाईन
हे जर लईच मोठं ठेवलं असतं तर एवढं अट्रॅक्शन झालं नसतं त्यामध्ये. एकदम मोठाच्या मोठा सर्कल ठेवला असता, मोठंही झालं, अट्रॅक्शन आलं नसतं. याला म्हणायचं व्हाईट स्पेस. ही पण एकदम कडक व्हाईट स्पेसची गोष्ट आहे बघा. सगळं कंप्लीट व्हाईट स्पेस आहे. बॅकग्राऊंडचा भाग आहे आकर्षक सोडा, पण मेन आपलं टेक्स्ट जे आहे तर ते मिडललाच आहे. यादीमध्ये व्हाईट स्पेस इम्पॉर्टंट आहे. भरपूर डिझाईन हा कॅनव्हास भरून केली म्हणजे चांगलं. आता डॉक्टर बाबा बघा, ही पण एकदम व्हाईट स्पेसवर छान आहे. या डिझायनरला प्रॉपर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इमेज एकदम हेवी मोठी पण ठेवता आली असते. टेक्स्ट पण एकदम हेवी मोठा ठेवता आला असतं, पण त्यानं व्हाईट स्पेस त्यात मेंटेन केला आहे, रिकामी जागा मेंटेन केल्या. त्यामुळं आपल्या डिझाईनला ही व्हॅल्यू मिळते, इम्पॉर्टन्स मिळतोय. ही बघा, ही आता आपली डिझाईन आहे. ओके, हां, ही आपली डिझाईन आहे पीपीटी. ओके, तर यादीमध्ये व्हाईट स्पेस आहे बघा. ओके, यादीमध्ये येता आणि काहीतरी टाकू शकलो असतो मी, इकडे काहीतरी टाकू शकलो असतो, पण नाही. एक प्रकारे आपण यावर फोकस देतोय, चांगल्या प्रकारे आपली डिझाईन छान उठून दिसते. ओके, काहीतरी कन्सेप्ट असते त्या पाठीमागं. फक्त हे जे काही गोष्ट आहेत हे आपण जसं आपल्याला कळत जातील, प्रॅक्टिस करत जाईल, तसं तसं आपण ते यूज करत जातोय. ओके, व्हाईट स्पेस. व्हाईट स्पेसचा अर्थ पंचदा सांगतो, रिकामी जागा. रिकामी जागा म्हणजे वेस्ट नाही, पण ती इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये डिझाईनला श्वास घेण्यासाठी जागा, उदाहरणार्थ टेक्स्ट आणि इमेजमध्ये मोकळी जागा. त्यामुळे डिझाईन ही एकदम क्लासी दिसते, एकदम टॉप क्लास दिसते, प्रीमियमनेस त्यामध्ये येतो. हा त्याचा अर्थ. चला पुढचा विषय 10वा. मुवमेंट. मुवमेंट याचा अर्थ आहे हालचाल. कंसात लिहून घ्या, हालचाल. डोळ्यांची दिशा ठरवणं, डोळ्यांची दिशा ठरवणं. ओके, फॉर एक्झाम्पल ॲरो, फोटोची नजर टेक्स्टकडे, त्यानंतर लाईन डिझाईन म्हणजे प्रेक्षक आपोआप पुढे पाच गेली पाहिजे अशी डिझाईन आपल्याला पाहिजे. ओके, त्यामध्ये मग प्रॉपर आता कोणतरी ऑफर विफरची डिझाईन केली, त्यामुळे असं ॲरो बिरो केलेलं असते बघा, जेणेकरून का ते ॲरो केलेलं असतं त्याकडं लक्ष जावं, यासाठी. म्हणजे डिझाईनचा भाग जो काय तर ते मेंटेन करणं. या सगळ्या गोष्टी जे काय आपलं प्रॉपर मुवमेंट असेल, जे काय आपण मगाची हायरार्की बघितलं, प्रोपोर्शन बघितलं, हे सगळं त्या टीममध्ये येतं. म्हणजे प्रॉपर लेवलला 3-4 पार्ट एकाच टीममध्ये काम केलं जातात. प्रोपोर्शन, हायरार्की, रिदम आणि हे मुवमेंट त्या टीममध्ये जरा बऱ्यापैकी आहेत, काम करतात. हां, पण प्रत्येकाची गोष्ट वेगळी. जसं की आता फॉर एक्झाम्पल 50% ऑफ कशाचं, या बर्गरचं, त्यासाठी त्याने ॲरो दाखवला आहे. करेक्ट, या टीममध्ये. म्हणजे एक प्रकारे फोटोची नजर टेक्स्टकडे जायला पाहिजे, टेक्स्टची नजर फोटोकडे यायला पाहिजे, यासाठी. आता इकडं बघा, यादीमध्ये बर्गरकडनं इकडं वर दाखवला आहे ॲरो यादीमध्ये. हा इम्पॉर्टंट. आपल्या आयफोनच्या तीन डिझाईन बघितल्या ना, तुम्हाला कळेल की 100% कधी बघा यांच्या डिझाईन 100% व्हाईट आणि ब्लॅक कलरमध्ये असतात. दुसरा कलर अजिबात नसतोय त्या टीममध्ये. कोणती बघा, एकदम स्पेसिंग त्याने एकदम छान, मला म्हणजे एकदम छान वाटतात की डिझाईन यांच्या कशा. कोणती डिझाईन बघा, कम्प्लीट छान डिझाईन बघा, एकदम व्हाईट स्पेस हेवी आहे. प्रॉपर आपली चिप A19 बरोबर मिडलला ठेवल्या, तेवढंच टेक्स्ट यादीमध्ये. अजून पुढे बघत जाऊ शकताय बघा यादीमध्ये. जेणेकरून एक्सप्लेनेशन आहे ना ते एकदम सिम्पल बट स्वीट आहे. यातमध्ये लेग असा एकदम हेवी कलर वापरला आहे, हे असं काही नाही, एकदम सिम्पल बट स्वीट. सॉफ्ट आपली आता बघा, ही कशी डिझाईन आहे, एकदम सॉफ्ट, सिम्पल बट स्वीट. याची पण अलाइनमेंट बघा अशा टीममध्ये. ओके, आय होप काल असेल तुम्हाला. मुवमेंट म्हणजे काय, डोळ्याची दिशा ठरवणं. डोळ्याची दिशा आता इथं कशी ठरते बघा, तिरकी डिझाईन आहे का ही, प्रॉपर लेवलला कंप्लीट तिरकी डिझाईन आहे. इथं एक तिरका बर्गर टाकला, इथं पण एक तिने तिरका बर्गर टाकला आहे. त्यामुळं एक प्रकारे डोळ्यांची दिशा ठरत्या. हा एकच असतं तर मग प्रॉपर लेवलला जर आपला भाग यावर टिकून राहिला नसता, त्यामुळे यांनी पाठीमागे एक टाकला आहे. ओके, त्यातल्या त्यात अजून चांगला विषय कसा झाला असता यामध्ये, म्हणजे प्रॉपर प्रत्येक डिझायनरची एक वेगवेगळी सायकोलॉजी असते सोडा. पण याला जर जरा उगाच ब्लर मारला असतं, जरा ब्लर गौसेन ब्लर, तर आणि फोकस याकडे राहिला असता असं. म्हणजे ही आपण जरा बॅक साईडला आहे, पाठीमागे आहे, त्यामुळे जरा त्याच्याकडे जरा ब्लर, गौसेन ब्लर किंवा मोशन ब्लर, पुढची जी काय एकदम जवळची गोष्ट आहे ती आपण ते आता इथं केलंच बघा त्याने. याला इथं जरा ब्लर मारलंय, इथं जरा ब्लर मारलेच त्याने. ओके, या थीममध्ये ते आपण भरपूर इंडिपमध्ये बघणार आहे. मुवमेंट म्हणजेच हालचाल. याचा अर्थ काय, डोळ्याची दिशा ठरवणे. उदाहरणार्थ ॲरो, फोटोची नजर टेक्स्टकडे, लाईन डिझाईन. प्रेक्षक आपोआप पुढं भागात गेलं पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला डिझाईन तयार करायचे आहे. एवढाच भाग लक्षात घ्या. त्यानंतर पुढील मुद्दा 11वा, ते म्हणजे व्हरायटी. याचा अर्थ आहे विविधता. थोडा बदल, थोडी माझ्या प्रॉपर लेवल याच्यात. म्हणजे कसं आहे, वेगळा आयकॉन्स, वेगळा आकार, लिमिटेड रंग. जेवढं तुम्ही एकदम चांगल्या प्रकारचं शेप युनिक वापरशीला, तेवढी डिझाईन ही एकदम टॉप दिसत्या. फॉर एक्झाम्पल
डिझाईन ही एकदम अशी एकदम बोरिंग नको बघा, एकदम अशी बघितल्यावर आकर्षक दिसायला पाहिजे. ते आकर्षक तुम्ही कशाने करू शकताय, शेप्स टाकून, त्यानंतर प्रॉपर एलिमेंट्स टाकून, त्यामुळे ती डिझाईन एकदम आकर्षण आणि अट्रॅक्टिव्ह दिसते. फॉर एक्झाम्पल मगाशी आपण दाखवलंयच की आकर्षण डिझाईन कशाने दिसते. आता ह्या डिझाईनला आकर्षण कशामुळे आलंय, प्रॉपर नॉर्मल डिझाईन करू शकलं असतं, पण हे पान लावले तिने, ही मिरची लावले तिने, हे टॅमॅटो लावले तिने, इथं आणि पान लावले, यामुळे डिझाईन ही अट्रॅक्टिव्ह झाली. खास करून वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये ॲड केल्या त्यांनी. ओके, त्यामुळं आकर्षण येते. ही कुठली पण डिझाईन बघा, यातीमध्ये आता ह्या तीमध्ये पण बघा, कांद्याचा भाग, जरा पानाचा भाग, टॅमॅटोचा भाग ब्लर बीर करून लावलाय. त्याशी रिलेटेडच पाहिजे ल, बाहेरचा नको हा भाग. आता मगाचं हे उदाहरण मी एकदम उत्तम आहे बघा, प्रॉपर कशाचं हे उदाहरण उत्तम आहे हे सांगा, हे कशाचं उदाहरण उत्तम आहे, रिपिटेशनचं उदाहरण उत्तम आहे. रिपिटेशन झाले बघा, टेक्स्ट सगळे रिपिटेशन झाले. ओके, यादीमध्ये बाकी काय जे आता आपण शिकवले व्हरायटीमध्ये प्रॉपर जरा पानाचा भाग त्यांनी जरा इथं तिने जरा युनिक दिसावं, विविध दिसावं, त्या यादीमध्ये जरा उगच तिने जरा आर्किटेक्चर घेतले. यादीमध्ये स्केच थीममध्ये हे आपण स्केच बेस घेऊ शकतोय, डायरेक्ट स्केच टाकला की त्या यादीमध्ये येऊन जाईल तुम्हाला. असं भरपूर उदाहरण आहेत जेणेकरून आता ह्यामध्ये विविधता काय आहे, डायरेक्ट तिने स्मोक थीम घेतल्या. ओके, अशा थीममध्ये म्हणजे एक प्रकारे प्रत्येकाची एक पद्धत असते वेगळी, जे त्याला त्या थीममध्ये आवडेल त्या थीममध्ये करतोय. ओके, ओनली नॉर्मल विदाऊट मिरची विदाऊट स्मोक ठेवलं असं तर हे व्हाईट ब्लॅक बॅकग्राऊंडवर एकदम पिझ्झा बघितला की झाला असं नॉर्मल डिझाईन वाटली असती, पण यामुळे डिझाईन आपली नेक्स्ट लेवलला गेलेली आहे. ओके, या टीममध्ये पण बघा व्हरायटी काय आहे, यामध्ये प्रॉपर दाखवले गेलेला आहे. या पार्टिकल्स टाकल्या त्यामध्ये बघा, पार्टिकल्स थीममध्ये, त्यानंतर याचं प्रॉपर जरा एलिमेंट थीममध्ये गोष्टी टाकलेल्या आहेत. म्हणजेच एक प्रकारे व्हरायटी म्हणजे काय, विविधता, थोडा बदल, थोडी मजा थीममध्ये पाहिजे आपल्या डिझाईनमध्ये. म्हणजेच उदाहरणार्थ वेगळा आयकॉन्स पाहिजेत, वेगळा आकार पाहिजेत. घेताना प्रत्येक डिझाईनला तुम्हाला काहीतरी नवीन करायचं आहे. हां, टेक्स्ट बेस काय ते नॉर्मल राहणार, पण त्यामध्ये जे काही एलिमेंट्स असतील, जे काही शेप्स असतील ते आपल्याला नवीन टाकायचे. ह्या दृष्टिकोनातून डिझाईन करायची, ऑटोमॅटिक तुमची डिझाईन टॉप बनते. हा भाग लक्षात घ्या. वेगळे आयकॉन्स, वेगळे आकार, आता ते आपण जर आता संकट चतुर्थीची करणार तेव्हा आपण ट्राय करूयातच ते कसं काय काय होतंय काय नाही. प्रत्येक आपण जे काय आता प्रिन्सिपल बघालोय त्याचा वापर करण्याचा आपण प्रयत्न करूयात. बघूयात, वेगवेगळा आयकॉन्स, वेगळा आकार, लिमिटेड रंग, म्हणजे डिझाईन ही बोरिंग वाटाय नको, कंटाळवानं वाटाय नको, एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते त्यामुळं. ओके, लास्ट आणि बेस्ट आपला आहे तो म्हणजे ऑप्शन 12वा, युनिटी. एक संधपणा, म्हणजेच सगळे मिळून एक डिझाईन वाटली पाहिजे. जे आता मी मगाशीच बोललो की एक टेक्स्ट एकीकडे आहे, एक टेक्स्ट एकीकडे आहे, असं नाही. बघणाऱ्याला दिसणाऱ्याला पण एकाखाली एक प्रॉपर टायटल, बॉडी टेक्स्ट, हे मॉडेल ठिकाणी मॉडेल. पिझ्झा जर घेतला, बर्गर जर घेतला, त्या टीममध्ये जर तुम्ही त्याला फिरवला मॉडेल असला तर प्रॉपर लेवल एका पाठीमागे. म्हणजेच काय, उदाहरणार्थ रंग, फॉन्ट, स्टाईल जुळलेले पाहिजेत, काही वेगळं वाटायला नको. मग तेच जे वरचं तुम्ही जर सगळं रूल फॉलो केला A to Z, जे काय आता आपण बोललो की 3 फॉन्ट 3 कलर या थीममध्ये, तेव्हा आपली डिझाईन ही एकदम टॉप ऑन. त्या म्हणजे एक प्रकारे काय प्रोफेशनल लुक येतो त्यामुळे. ओके, युनिटीमुळे प्रोफेशनल लुक येतोय. फॉर एक्झाम्पल म्हणजे एक प्रकारे बघायला गेलं की आपलं जे काय आता आपण डॉट्स बीट्स घेतलं, युनिटी डिझाईन आहे का बघूया, थांबा. ओके बघा, या युनिटी म्हणजे काय एक प्रकारे कोणत्याही गोष्टी जवळ येणं, तेच युनिटीचा अर्थ काय प्रॉपर होता बघा. या थीममध्ये बघा हे लांब आहे, त्यामुळे जरा हे एकदम प्रॉपर लेवलला एक प्रकारे पॅटर्न टीममध्ये, युनिट टीममध्ये, त्यामुळे एकदम हे बेटर अँड बेस्ट दिसते. ओके, या थीममध्ये बघा प्रॉपर एकदम युनिक शेप्स वापरलं, युनिक युनिटी थीममध्ये वापरलं या थीममध्ये. म्हणजेच काय, एक संधपणा, सगळे मिळून एकच डिझाईन वाटणं, रंग, फॉन्ट, स्टाईल जुळल्याला पाहिजेत, काही वेगळं वाटतं का नाही, प्रोफेशनल लुक येतोय. अक्षरांमधला अंतर कमी, शब्दांमधला अंतर कमी, चांगल्या प्रकारे पॅरेग्राफ परफेक्ट सेट, लईच लांब नको, लईच जवळ नको. या थीममध्ये जर आता तुम्ही काहीतरी टायपिंग करायला गेला, ओळींमधलं अंतर, अक्षरांमधलं अंतर सगळं सिमिलर पाहिजे, माहिती देणाऱ्या गोष्टी. हा भाग लक्षात घ्या. मराठी बॅनर घ्या. फॉर एक्झाम्पल यामध्ये परफेक्ट युनिटी आहे. काय युनिटी आहे परफेक्ट, टेक्स्टमध्ये बघा एकाखाली एक, जवळ. यामध्ये एवढी जरा युनिटी नाही आहे प्रॉपर. बघा प्रॉपर लेवलला अंतर जरा गोष्टी राहिल्यात, एक इकडे टाकल्या. ही प्रिंटिंगवाली जरा यामध्ये जरा चुका होत्यात प्रिंटिंग करताना, फास्ट थीममध्ये करते, जरा कोरल वर्क असते किंवा काय. यामध्ये युनिटी जेवढी असेल तेवढी डिझाईन ही टॉप क्लास दिसत्या. फॉर एक्झाम्पल ही बघा युनिटीमध्ये कशी आहे, एकदम छान. वरनं बघायला चालू केली खालीपर्यंत एकदम सिमिलर, बेस्ट बट परफेक्ट दिसत्या. बघा वरनं बघायला चालू केली की एकाखाली एक गोष्ट एकदम कडक युनिट आहे, एकापाशी एक टेक्स्ट आहे, आणि या थीममध्ये डिझाईन छान प्रकारे झाल्या. एकूण हे 12
प्रिन्सिपल्स आहेत. ह्यामुळं सगळ्यात ही जर तुम्ही सगळी प्रिन्सिपल वापरली तरच तुमची डिझाईन सुंदर, समजण्यास सोपी आणि प्रोफेशनल दिसणार आहे. हा भाग तुम्हाला कळाला असेल. आता हे काय एकदमच सगळंच होणार नाही लगेच, फक्त जरा प्रॅक्टिसनं होणार. प्रत्येक गोष्ट तुम्ही वापरण्याचा डिझाईनमध्ये प्रयत्न करा. एकदा गोष्ट कळाली त्या टीममध्ये होऊन जाईल. ओके. कॉन्ट्रास्ट, बॅलेन्स, एम्फेसिस, रिपिटेशन, प्रोपोर्शन, हेरार्की, रिदम, पॅटर्न, व्हाईट स्पेस, मुवमेंट, व्हरायटी आणि युनिटी. ओके. ह्या 12 प्रॉपर डिझाईन प्रिन्सिपल्स आहेत. यूज करा, बेस्ट डिझाईन होऊन जात्या. बड्डे घ्या, कुठली पण घ्या. लई जण म्हणतात का नाही ऑर्डर आली मला करायचंच काय सुचना. ह्या जरा गोष्टी आपल्या कमी असतात. ओके. मग ह्यात नाही जर काही गोष्टी मग कलर संदर्भातल्या गोष्टी आहेत आणि फॉन्ट टायपिंग, फॉन्ट थिअरी हे झालं की झालं. आता पुढचा आपला भाग घ्या या तो आहे कम्प्लीट कलर थिअरी. बेसिक टू ॲडव्हान्स कलर थिअरी बघूयात. काय अडचण आली ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का प्लीज जरा कळवा मला. काही असेल तर प्लीज कळवा आपल्या ग्राफिक डिझाईन प्रिन्सिपल्समध्ये. हे आता कसं यूज करायचं अजून काय झालं नाही, फक्त आपण अर्थ सांगितलं आहे, जरा उदाहरणं देऊन दिल्यात. चला पुढे जाऊयात. कलर थिअरी. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही जॉबला जाताय तेव्हा विचारल्या जातात. त्यामुळं जर तुम्ही जॉब करणार असेल तर प्रोफेशनल लेवलला या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. 3 तरी ग्राफिक डिझाईन प्रिन्सिपल, कलर थिअरी आणि फॉन्ट थिअरी. फॉन्ट थिअरी काय एवढं लागत नाही पण कलर थिअरी इम्पॉर्टंट आहे. कलर थिअरी आणि ते ग्राफिक डिझाईन प्रिन्सिपल. चला कलर थिअरीमध्ये एकूण 3 मेन प्रकार. कलर थिअरीमध्ये एकूण 3 मेन प्रकार म्हणण्यापेक्षा प्रॉपर लेवलला भरपूर एक प्रकारे कलर थिअरीचा मेन पार्ट आहे तो म्हणजे काय, आपण आता आपल्या पद्धतीने शिकूयात. एकदम प्रोफेशनल जाय नको. कलर थिअरीचा सगळ्यात मेन पार्ट, सगळ्यात एकदम खतरनाक लेवलला जो यूज केला जातो मार्केटला तो म्हणजे काय कलर व्हील. आता बघा प्रॉपर लेवलला कलर व्हीलचा काय भाग आहे, कसा भाग आहे, बेसिक टू ॲडव्हान्स बघूयात. गडबड करायला नको, हळू जाऊयात आपण. कलर व्हील घेतला टायटल, त्यामध्ये घ्या प्रायमरी कलर. प्रायमरी कलर म्हणजे काय ते आपण घेऊयात. थांबा 2 मिनटं. त्याच्यात असेल ते लगेच मी सेंड करतो जेणेकरून तुम्हाला सगळं सोपं जाईल. काय अडचण नाही, असं आहे इथं.
झालं. चला पहिल्यापासून बघा. प्रायमरी कलर म्हणजे काय? कलर व्हीलचा भाग आता आपला. प्रायमरी कलर म्हणजे मेन हे 3 कलर आहेत जे एकदम प्युअर अँड परफेक्ट. रेड, ब्ल्यू आणि येलो हे 3 कलर आहेत. ह्या 3 कलरपासून आपल्याला भरपूर कलर तयार करता येतात. प्रायमरी कलर हा पार्ट लिहून घ्या, त्यामध्ये मेन कलर लिहून घ्या. ते म्हणजे काय? रेड, ब्ल्यू आणि येलो. प्रायमरी हे 3 कलर इम्पॉर्टंट आहेत. ओके. कलर व्हील कसं तयार होतं हे इम्पॉर्टंट आहे. कलर व्हील एकदा समजलं, कळालं की कलर थिअरी ऑटोमॅटिक लेवलला कळून जाईल. मग तुम्हाला बॅकग्राऊंडला कोणता कलर वापरायचा, टेक्स्टला कोणता वापरायचा हे आरामात कळून जाईल. नो प्रॉब्लेम. त्याची एक ट्रिक आहे, टेक्निक आहे. प्रायमरी कलर 3 कलर रेड, ब्ल्यू, येलो. प्रायमरी कलरचाच वापर करून सेकंडरी कलर हे निर्माण होतात. सेकंडरी कलर टायटल टाका. जसं की रेड प्लस येलो लिहून घ्या. रेड प्लस येलो इज इक्वल टू ऑरेंज. लाल आणि आपला पिवळा हा मिक्स झाला की आपला भगवा कलर तयार होतोय. त्याच्यात वेगळा प्रॉपर लेवलला रेड अँड ब्ल्यू म्हणजेच लाल प्लस निळा हा आपला मिक्स झाला की आपला काय होतो? व्हायलेट म्हणजे एक प्रकारे जांभळा कलर तयार होतोय. ओके. पर्पल म्हणू शकता त्याला. ब्ल्यू प्लस येलो म्हणजेच निळा प्लस पिवळा हा मिक्स झाला की आपला हिरवा कलर तयार होतोय, ग्रीन. ओके. हे झालं सेकंडरी. सेकंडरी कोणकोणतं झालं? ग्रीन, व्हायलेट म्हणजे पर्पल आणि ऑरेंज भगवा. ओके. यादीमध्ये एक प्रकारे आपला जांभळा कलर. ग्रीन, व्हायलेट, ऑरेंज हे आपलं सेकंडरी कलर झालं. पहिला 3 होतं, आता एकूण 6 झालं. त्यानंतर आहे टर्शरी कलर. टर्शरी कलर कंप्लीट झालं की आपली कलर व्हीलची जी काय प्रोसेस आहे ही कंप्लीट होत्या. टर्शरीमध्ये काय? जे आपण आता सेकंडरीला तयार केलेलं आहेत ते दोन्ही मिक्स झालं की येलो. जसं की आता येलो आणि ग्रीन. ग्रीन कसा आला? येलो आणि ब्ल्यू मिक्स झाल्यावर आला. करेक्ट. मग येलो आणि ग्रीन मिक्स केलं, सेकंडरी आणि प्रायमरी मिक्स केला की आपला येलो ग्रीन होतोय, म्हणजे हा पोपटी तयार होतोय. ओके. त्यानंतर ग्रीन आणि ब्ल्यू हा मिक्स केला म्हणजेच प्रॉपर सेकंडरी आणि प्रायमरी. प्रायमरी कोणता? ब्ल्यू आहे. सेकंडरी कोणता आहे? ग्रीन आहे. हा 2 मिक्स केलं की ब्ल्यू ग्रीन तयार होतो यादीमध्ये. त्यानंतर ब्ल्यू, व्हायलेट. प्रायमरी आपला ब्ल्यू आहे, सेकंडरी व्हायलेट आहे. हा दोन्ही मिक्स केला की आपला ब्ल्यू व्हायलेट तयार होतोय. ओके. व्हायलेट आणि रेड, लाल आणि आपला जांभळा हा मिक्स केला की आपला रेड व्हायलेट तयार होतोय. ओके. सेकंडरी आणि प्रायमरी. रेड आणि ऑरेंज हा कलर मिक्स केला की आपला रेड ऑरेंज तयार होतोय. हा ऑरेंज आहे आणि हा भगवा आहे. ओके. हा ऑरेंज म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतोय नारंगी कलर म्हणतात लयजण त्याला. आणि हा म्हणजे रेड ऑरेंज म्हणजे हा प्रॉपर प्युअर भगवा वापरतात, जे तिन्ही घातल्यात बघा भगवा त्यामध्ये. त्यानंतर ऑरेंज आणि येलो हा मिक्स झाला की आपला येलो ऑरेंज तयार होतोय. एकदा कलर व्हील तयार झालं की आता मग यातलं प्रकार आपण शिकायचं आणि त्या धिम्मध्ये आता आपल्याला डिझाईन करायला सुरुवात करायची आहे. कसं आणि काय यामध्ये एकूण प्रकार पडतात ते लिहून घ्या. पहिल्यांदा आता मी तर टाईप करतो कलर व्हील प्रॉपर लेवलला. लाईट 1 प्रायमरी कलर. ओके. PRIMARY. तू मागास लिहून घेतला असेल काय अडचण नाही. म्हणजे जे काय आपलं झालंय ना आता मुद्दा त्यानुसार मी लिहून घेतो फक्त. आता याच्यानंतर जे काय टाईप्स आहेत ना ते इम्पॉर्टंट आहेत. ते काय आलं की झालं बघा. कलरचं काम तुम्हाला सगळं कळून जाईल. सेकंडरी SECONDARYCOLORS कलर्स सेकंडरी. आणि टर्शरी काल ना हे सगळं समजलंय ना तुम्हाला कसं कलर व्हील तयार होते. TARYCOL ORS. कलर व्हील कसं तयार होते कळालं ना सगळ्यांना. काय प्रॉब्लेम या प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरीमध्ये इथं काही शंका असेल तर प्लीज कृपया विचारा. चला आता इथं आपण काय काम करूयात, त्याला स्प्लिट करूयात आणि पुढे जाऊयात जे आपण मगाशी केलं. तर हा बघा आता आपला झाला स्प्लिट. इथं
धैर्याला वरच घेऊ. चला पुढील आपला भाग आहे जो भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि तोच आता आपल्याला इथनं पुढे डिझाईनमध्ये यूज करायचा आहे. या टाइप्स ऑफ कलर पॅलेट जो भरपूर इम्पॉर्टंट आहे. पॅलेटचे जर स्पेलिंग चेक करा पण असू देईल, काय अडचण नाही, समजलं झालं. टाइप्स ऑफ कलर पॅलेट भरपूर आहेत सोडा, पण मेन त्यातलंच आपल्याला यूज करायचं, जे काय जास्त काय टिप्स जायचं नाही आपल्याला. या पहिला आहे आपला कॉम्प्लिमेंटरी कलर. कॉम्प्लिमेंटरी कलर म्हणजे काय? हे संपूर्ण बेस्ड आहे ऑन कलर व्हील, संपूर्ण बेस आहे कलर व्हीलवर. संपूर्ण कलर व्हीलवर बेस्ड आहे. आता कॉम्प्लिमेंटरी कलर म्हणजे काय या शिकूयात. कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम या शब्द घ्यायचा अर्थ आहे प्रॉपर अपोजिट कलर वापरणं. जे काल परवाच आपण तुम्हाला दाखवलं की बाबा ब्ल्यूच्या पुढं आपण प्रॉपर जरा पिवळा घेतलाय थीम या थीममध्ये, जे आता आपण इलेक्शनची डिझाईन केल्या परवा त्या थीममध्ये हे कॉम्प्लिमेंटरी. जर माझं इंस्टाग्राम नाही होणार, इंस्टाग्राम इकडे आल्या तर बघूयात, नाही तर राहू दे. नाही येणार इथं. त्या जुन्या आल्या तिथं आहेत सर्व आल्यात, पण जुन्या आल्यात. कॉम्प्लिमेंटरी कलर वाय ओ यूट्यूब. यामध्ये काही गोष्टी असतात बघत असल्या तर. कॉम्प्लिमेंटरी कलरचा वापर बहुतेक जरा खाली असावा, नसेल तर राहू दे. नाही आहे बहुतेक असं मला वाटायला. कॉम्प्लिमेंटरी कलर म्हणजे अपोजिट कलर 100% आपण दाखवूयात तुम्हाला जर असेल तर. जे एकदम युट्यूबमध्ये जे फेसची आपण एक इमेज तयार केली ती बघा मोठी, जर तुम्ही बघितला तर चेक केलं तर तुम्हाला आपल्या आयडीवर बघायला भेटेल. जो आपला चेहरा मोठा होता आणि त्या मध्ये काय नॉर्मल टेस्ट होतं आणि टायटलला प्रॉपर लेवलला आपण पिवळा कलर ठेवला. हे का ठेवला इकडे या, तुम्ही बघितला तर कळेल तुम्हाला कलर स्कीम. आपण जर पिवळा ठेवला तर पिवळा ऑरेंज या पुढचा प्रॉपर लेवलला अपोजिट कलर हा चालून जातो. ओके, या थीममध्ये त्यामुळे तो कलर ठेवला आहे. म्हणजेच डिझाईन करताना कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम ही अपोजिट थीममध्ये केली जाते. पण विषय काय आहे, कॉम्प्लिमेंटरीला भरपूर मोठी जरा रिस्क आहे. ओके, ते पण आता काय विषय आहे काय इन डीपमध्ये बघत आपण, काळजी करू नका. ही काय विषय आहे कॉम्प्लिमेंटरी कलर. कॉम्प्लिमेंटरी कलर म्हणजे एक प्रकारे पॉवरफुल रिस्क आहे, पण याला पण रिस्क आहे. ओके, प्रॉपर म्हणजे हाय कॉन्ट्रास्ट तयार होते, अटेन्शन इन्स्टंट मिळते. जसं की बघायला गेलं तर अपोजिट टू अपोजिट चेक करतो मी, पण चुकीचं यूज केला का नाही प्रॉपर एकदम बाद डिझाईन दिसते. ओके, बेस्ट यूज म्हणजे सीटी बटन प्रॉपर सेल पोस्टर तीन थंबनेल टेस्ट हायलाईटला तीन प्रॉपर यूज केलं जाते. ते ब्ल्यू ऑरेंज तीन जरा त्याच्यात जास्त फेमस आहेत. ब्ल्यू आणि ऑरेंज ही जी काय कलर स्कीम जे आत्ता मी बोललो तीच फेमस आहे प्रॉपर. आणि यामध्ये जेव्हा यूज करतोय आपण तेव्हा प्रायमरी आपला जो काय तर तो 80% वापरायचा आणि 20 प्रॉपर लेवलला कॉम्प्लिमेंटरी वापरायचा प्रॉपर. आता बघत ते कसं काय, फक्त जरा हे अवघड आहे, जरा अपोजिट थीम आहे त्यामुळे जरा रिस्क आहे. बघा काय अडचण नाही. पुढील गोष्ट, पुढील मुद्दा आहे ती म्हणजे कॉम्प्लिमेंटरी झाली आपली, एका पुढची एक वापरायची. आता आहे ॲनालॉगस दुसरी. ॲनालॉगसची स्पेलिंग चेक करा. ANALOGUS ॲनालॉगस.
कलर स्कीम. ॲनालॉगस कलर स्कीमचा अर्थ काय आहे? सगळ्यात बेस्ट, माझी आवडती फेवरेट. म्हणणं डिझाईन जी काही डिझाईन होते ती एकदम टॉप क्लासच होते. ॲनालॉगस कलर स्कीम म्हणजे काय? ह्याच्या आसपासचे कलर यूज करणं. पिवळा यूज करणारा ह्याच्या आसपासचा हिरवा, ह्याच्या आसपासचा प्रॉपर आपला म्हणू शकतो ऑरेंज. सगळ्यात बेस्ट थीम कुठल्या माहिती आहे काय ॲनालॉगससाठीची? ही बघा, हे 3 कलर एकदम टॉप क्लास उठून दिसतात. जे का जर तुम्ही इलेक्शनचं करणार असला ही थीम घ्यायची प्रॉपर. रेड घ्या किंवा इकडनं इकडे घ्या, ही 3 आसपासचं 3 कलर. आता यूज करतो तेव्हा कसं करायचं असते माहिती आहे काय? प्युअर कलर नाही यूज करायचं, यामध्ये टिंट अँड शेड्स यूज करायचं. द टिंट अँड शेड्स म्हणजे काय बघा, लिहून घ्या. टिंट अँड शेड म्हणजे काय? टिंट म्हणजे जो प्युअर कलर आहे, प्युअर कलर ते त्याचं सॅच्युरेशन जसं कमी होत जाते, सॅच्युरेशन कमी होत जाणे म्हणजे तोच प्युअर कलर आपल्या व्हाईटनेसकडे जात जाणे, याला म्हणायचं टिंट्स. यामधलं तुम्ही कोणता यूज करू शकताय. मग कसं यूज करू शकताय? ब्राईटनेस आपल्या बॅकग्राऊंडला पण यूज करा किंवा टेक्स्टला पण यूज करा. जर बॅकग्राऊंड तुम्ही जर या थीममध्ये घेतला, फॉर एक्झाम्पल या बघूयात इथं, जर बॅकग्राऊंड आपण त्या थीममध्ये घेतलो फॉर एक्झाम्पल सॉलिड कलर. आता हे टिंट्स अँड शेड कुठनं यूज करायचं हा प्रश्न तुम्हाला असेल. आता ते कुठनं यूज करायचं बघूया. त्या तुमच्या विंडोमध्ये यायचं आहे काय? विंडोमध्ये फक्त जे काय ॲनालॉगसचा विषय आहे ते तुम्ही चेक करून घ्या. कुठलं कलर जवळ आहेत ते फक्त पहिल्यांदा चेक करून घ्यायचं. किंवा ह्याचं पण आपल्याला एक वेबसाईट माहिती आहे, ती आपण सांगत होता लगेच 2 मिनिटात. पण कसं टिंट अँड शेड यूज करायचं ते बघा, लिहून घ्या. विंडोमध्ये जायचं आहे आणि आपल्याला करायचं आहे ऑन स्वाचेस. काय करायचं? ऑन स्वाचेस. या खाली सगळ्यात खाली या खालून 3 नंबरचं ऑप्शन पॅनलमधलं स्वाचेस. हे ऑन केल्यावर जरा बाहेर काढतो म्हणजे तुम्हाला कळेल स्वाचेस म्हणजे काय. यामधलं आपल्याला एकूण 5 जे काय आपलं फोल्डर आहे ते इम्पॉर्टंट आहे. त्यावर आपल्याला सगळं कलरचा खेळ करायचा आहे. पहिला आहे ते म्हणजे प्युअर कलर. प्युअर कलर म्हणजे जो कलर आपला आहे एकदम क्लीन प्युअर बेस्ट. कलर व्हीलचं सगळं कलर आहे तसं मला तरी बऱ्यापैकी वाटतंय. त्यानंतर वरचं 2 आपण फोल्डर ओपन करूयात 1, 2 आणि खालचं 2 पण फोल्डर ओपन करूयात 1 आणि 2. म्हणजेच आता जे आपण बघितलो काय टिंट्स बघितलो म्हणजे काय प्युअर कलरचं लाईटकडे जाणार. त्याच्याच अपोजिट आहे तो म्हणजे काय या 2 मिनटं टाकलाय का नाही मला बघा. त्याच्याच अपोजिट आहे शेड्स. शेड्स म्हणजे काय? तोच प्युअर कलर डार्क होत जाणे, ह्याला म्हणायचं शेड्स. आणि हे तुम्ही जर यूज केला की आपली डिझाईन ही टॉप क्लास दिसते आणि बनत्या. 2 मिनटं. जसे की बघा आता ही शेड्स. ओके, मग आता कुठनं घेणार, काय घेणार? डोक्याला ताण देत बसायला इकडे या. स्वॉचेस ओपन केला, हा प्युअर कलर. प्युअर कलर आता लाल कलर जर वर गेला, वरच्या 2 पॅनलकडे गेला, हा तोच लाईट होत गेला, त्याच्यापेक्षा लाईट होत गेला वर. म्हणजे एक प्रकार हे काय ह्याला म्हणायचं वरच्याला टिंट्स. आणि ह्योच कलर खाली जात गेला तो डार्क आणि डार्कर झालाय म्हणजे काय शेड तयार झालाय. ओके, यादीमध्ये सोप्पा आहे वापरणं, काय अवघड नाही, आपल्याला कुठेही जायची गरज नाही, एकदम बेस्ट अँड बेटर. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला प्रॉपर त्या थीममध्ये यूज करायची वेळ आली 100% तुम्ही जर बॅकग्राऊंड त्या थीममध्ये ठेवला या इकडं, ह्याच्यावर जर सॉलिड कलर घेतला आणि जर त्या थीममध्ये तुम्ही जर आपल्या या थीममध्ये हे बॅकग्राऊंड ठेवला तर याच्या अपोजिटसाठी जरा अजून तुम्ही लाईट ठेवा. असं काही नाही, तुम्ही अजून हेवी लाईट ठेवू शकताय. आणि त्याच्या अपोजिटचा जो काय आता आपला हा टायटलचा भाग असावा हा तुम्ही ॲनालॉगसच्या दृष्टिकोनातून आता आपण काय ठेवला आहे? ऑरेंज ठेवला आहे ना. काय ठेवला आहे? ऑरेंज ठेवला आहे. मग जर तुम्ही आपल्या कलर व्हीलमध्ये जरी बघायला गेला, कलर व्हीलमध्ये जरी बघायला गेला प्रॉपर ॲनालॉगस म्हणलो मी तुम्हाला. रेडच्या आजूबाजूला कोणता आहे बघा? रेडच्या बाजूला प्रॉपर लेवलला जरा पिंक कलर आहे. पिंक कलर जो काय आता आपला आहे ह्या थीममध्ये, हा जरी ठेवला तुम्ही टॉप क्लास दिसतोय. ह्या काही प्रोसेस आहेत, ह्या काही पद्धती आहेत, त्यामुळे जायचं ॲनालॉगस थीममध्ये. मग मी तेच म्हणलो की ॲनालॉगस आपण जेव्हा यूज करतोय आजूबाजूचं 3 कलर आसपासचा पण यूज करू शकतो, जे आपण आपल्या रूल ऑफ थर्डला एकदम बेस्ट अप्लाय होऊन जाईल. पण जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा प्युअरच कलर यूज करायचा असा काही नियम नाही.
त्यामध्ये तुम्ही टिंट अँड शेड यूज करू शकता, म्हणजे तोच कलर डार्कमध्ये तोच कलर लाईटमध्ये तुम्ही यूज करू शकता. ही एक खासियत आहे. ते आपण इन डीप अँड डिटेलमध्ये बघा. ह्या गोष्टी आपल्याला प्रिंटिंगसाठी भरपूर लागतात. प्रिंटिंगचा जेव्हा जास्त मॅटर असतोय तेव्हा आपल्याला प्रॉपर लेवलला टेक्स्ट सेट करताना टायटलला कोणता, बॉडी टेक्स्टला कोणता, किंवा इतर म्हणू शकतो आपण मिड टायटलला कोणता, या सगळ्या गोष्टी आपण सेट करू शकतो. ओके, आय होप कळालं असेल तुम्हाला. आणि त्याची एक वेबसाईट पण आहे, ती पण कशी काढायची. जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक इमेज असली समजा, आणि त्यावर जर तुम्हाला कलरचा खास करून विषय कसा असतोय की आपण फाईल घेतली, न्यू घेतलं समजा 3x4 आणि काय XYZ साईज असली, मग आता आपण आपली पहिली प्रोसेस काय असत्या, विंडोमध्ये जाणं किंवा व्ह्यूमध्ये जाणं, न्यू गाईड लेआउट, पहिली प्रोसेस 3x3. ओके, त्यानंतर आडवा आणि उभा आपल्याला काय काढायचा आहे, मिडल काढायचा आहे. हे जा आडवा आणि उभा मिडल काढायचा. ओके, या तीनमध्ये झालं. मग ह्यात आता आपल्याला संकट चतुर्थी डिझाईन करायची झाली समजा, काय करणार आपण, या आता बघूयात आपण जरा. आता हळूहळू आपण पुढे जाऊयात. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बॅकग्राऊंड नंतर करा, पहिल्यांदा सगळ्या गोष्टी यात सेट करून घ्यायच्या. इमेज, प्रॉपर टेक्स्ट, डायलॉग बिलॉग सगळा सेट करून घ्यायचा. फॉर एक्झाम्पल इकडे या, गणपती बाप्पा घ्या किंवा गणपती बाप्पा चालेल, गणपती वॉलपेपर किंवा गणेशा वॉलपेपर काही टाका. त्या थीममध्ये छान असं अट्रॅक्टिव्ह आकर्षक असं दिसणारं. तुम्हाला जेवढं यूज करता येतील तेवढं करा. आता या थीममध्ये बघा, संपूर्ण ॲनालॉग असतील थीम तिने बऱ्यापैकी लेवल यूज करू शकल्यात असं मला वाटते. या बघूयात प्रॉपर अँड परफेक्ट आपण कशी क्रिएट करू शकतोय त्यांच्याच कृपेनं. मला कटआउट पाहिजे आहे, कटआउट तो बेटर दिसला, बेटर भेटला, छान डिझाईन होऊ शकेल आपली. बघूयात, छान भेटलं तर आपल्याला कटिंग आपण करून घेऊयात. ही पण छान आहे किंवा अजून छान कोणती भेटते बघूयात आणि त्या थीममध्ये ट्राय अप करूयात. बघा आसपासच्या बघा, अतिशय छान वाटते त्या बघा. इथे एक नाव आहे ते तुम्हाला माहीत असावं गणपती बाप्पांच्या डिझाईनसाठी, पराग हातीम फोटोग्राफी. लिहून घ्या नसलं तर. पराग हातीम फोटोग्राफी एकदम बेस्ट आणि बेटर. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं ह्या ड्राईव्हला क्लिक मारला, पराग हातीम फोटोग्राफी यांच्या कंप्लीट सगळं तुम्हाला बाप्पांचं पिप्पांचं सगळं फोटो तुम्हाला इथं बघायला भेटतील. एकदम फुल क्लिअर HD मध्ये. ड्राईव्ह लिंकच त्यांच्या आपल्या काय म्हणतो आपण त्याला, बायोमध्ये अवेलेबल आहे. भरपूर छान आहेत, टॉप क्लास आहेत, चेकआउट करून घ्या. एकदम विशिष्ट, बेस्ट आणि बेटर. जो तुम्हाला पाहिजे, जो आवडेल तो बिंदास घ्या. ओपन करा पहिल्यांदा आणि मग बघा आणि मग घ्या. असं काही गडबड करू नका आपण पहिल्यांदा. बघा छान छान कसली एकदम बेटर आणि बेस्ट आहेत. मोठ्यात आपल्याला छोटं पाहिजे, छोट्या थीममध्ये बघत आपण. जरा बॅकला येऊयात. हे बाप्पांचं झालं, इथं देवीचं पण आहे. तर दुर्गा माता त्यांचे असतील ना, त्या थीममध्ये सगळ्या देव्या त्यामध्ये तुम्ही यूज करू. नवरात्रीसाठी आणि गणपतीसाठी सगळेजण इथनंच फोटो घेतात, माहीत असावं तुम्हाला. फक्त आपल्याला काय जरा बेटर आणि छान असा रिझल्ट असणार भेटला ना इमेज, ते जरा छान होऊन जाईल. शेवटी आपल्याला आपली थीमच ठेवायची आहे, त्यामुळे बघा कसं कोणता काय कलर घेत आहे. कलरचा काही विषय नाही, पहिल्यांदा इमेज चूज करा. अट्रॅक्टिव्ह म्हणजे अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक पाहिजे आपल्याला. जेवढे आकर्षक असेल तेवढी डिझाईन छान दिसणार. युयात खाली 2 मिनटं द्या. फेसेस जरा एकदम छान अट्रॅक्टिव्ह असला ना, फेस बाप्पांच्या चेहऱ्याचं फेस का दोन मिनिट द्या. जरा बरा वाटायला आहे मला. आपण घेऊ शकतो का बघा डाउनलोड. अजून कोणता दिसतोय बघा छान. म्हणजे मल्टिपल तुम्ही चूज करा, त्यात ना आपल्याला घ्यायचा आहे इमेज, असा विषय आहे. गडबड करायचं नाही.
हा पण छान आहे बघा, बेस्ट आहे. ट्राय करूयात, काय अडचण नाही, आपल्याला काय जातं. आता बस, आता आपण करूयात. आपण जर आपल्याला लागला तर अजून आपण घेऊ शकतोय. कलर आता कसा पिक करायचा, काय करायचं ते पण आपण बघूया. नो प्रॉब्लेम, बिग इश्यू काय नाही. आता इकडे कन्सेप्ट सुचत नसले आपल्याला तर इथं डायरेक्ट पिंटरेस्टला संकट चतुर्थी टाका. आता जे काय आपण प्रिन्सिपल्स सांगितल्यात किंवा कलर थिरी सांगितल्यात, त्यामुळे त्यातनं जरा तरी आपल्याला गोष्टी समजतील, कळतील. पण आता जर तुम्हाला समजत नसेल तर संकट चतुर्थी बॅनर टाका, भरपूर अशा गोष्टी येऊन जातील छान छान क्रिएट केलेल्या. त्यानुसार तुम्ही जाऊ शकता आता पुढं. ओके, या तर मग बघा आता आपण कशी डिझाईन आणि काय छान प्रकारे करू शकतोय. इंडिपेंडंट डिटेल्स तुम्ही कोणताही रेफरन्स घ्या. फॉर एक्झाम्पल एक ओपन केला, त्या रिलेटेड भरपूर रिझल्ट येत जातात. त्यामुळं गडबड करू नका. बघा तुम्हाला जसा योग्य वाटतोय, जशी छान डिझाईन वाटते त्यामध्ये आता आपल्याला करायचा प्रयत्न करायचा आहे. छान बनेल असं काही नाही, प्रॉपर आपण सुरुवात करणार आहे, सुरुवात करूयात ना. या डाउनलोडमधला आता आपल्याला अट्रॅक्टिव्ह जो काय भाग आहे त्या दृष्टिकोनातून आता आपल्याला जायचं आहे. कोणता आता तुम्हीच घ्यायचं ठरवा, हा घ्यायचा की हा घ्यायचा. हा पण छान आहे, हा पण छान आहे. ही जरा एकदम मला फेसच्या दृष्टिकोनातून छान वाटते. तुमचं काय मत आहे? हे पण छान आहे, पण हे पण जरा बेटर आहे, कॉन्ट्रास्ट क्रिएट आहे, जरा छान. आता मग आपण याचा आपण वापर करू शकतो का बघूयात. याला आपल्याला जरा कटिंगचा भाग आता आपला आहे तो इम्पॉर्टंट आहे, करूयात. ब्रश टूल, चला ब्रश टूलनंच पेन टूलनंच कटिंग करा. बाहेरनं एक्सटर्नल करायला गेला तुमचे एजेस हे एकदम खराब होणार. जेवढं तुमच्या डिझाईनमध्ये जास्त शार्प आपले एजेस असतील तेवढे आपली डिझाईन ही टॉप क्लास दिसत असते. त्यामुळे माझं मत काय आहे, जरा विचार करून घ्या, बऱ्यापैकी त्या थीममध्येच घ्या. हां, आत न घ्या जरा. लई एज न घेतला ना स्ट्रोक येऊ शकतोय बघा, लई स्ट्रोक येऊ शकतो. हा प्रॉब्लेम भरपूर मोठा आहे. घेऊ शकतोय, मग तेच आता मी दाखवतो ना तुम्हाला. मग बघा इकडे प्रॉब्लेम होतो आता. प्रॉपर आता हा भाग बघा, जो काय खालचा भाग आहे हा कम्प्लीट बॅकग्राऊंडमध्ये मिक्स आहे. हा सेपरेट होऊ शकत नाही त्या वेबसाईटला, असा विषय. पिकविश आपण आता जे आहे प्रॉपर लेवलला हे पण करून देईल सोडा. पिकविश बॅकग्राऊंड रिमूव्हर टाका किंवा बघा, थांबा. प्रॉपर अजून एक आपली वेबसाईट आहे, त्यावरनं कसं करायचं ती बघा. टेक्निक तुम्हाला मी सांगतो. ह्या पिकविशला इमेज टाका, कशी होत्या बघा, किंवा डायरेक्ट कुठं जायचं बघा. हे बघा डायरेक्ट त्यानं सगळं हेच गायब केलं. ओके, त्यामुळे काय काम करूयात आपण, एक वेबसाईट आहे त्यानं जमतंय का बघत. LM अरेना AI, यात जायचं. ह्याच्यात सर्च करायचं आहे जनरेट इमेजला. इथं जायचं बॅटलला आणि डायरेक्ट चॅटला टाकायचं याला. ओके, आणि इथं आपली जेमिनीला सिलेक्ट करायचं, कोणतं पण सिलेक्ट करा. आणि इथं आपला आता फोटो आपला अपलोड करायचा. प्लीज रिमूव्ह द परफेक्ट बॅकग्राऊंड अँड गिव्ह मी ट्रान्सपरंट PNG विदाउट बॅकग्राऊंड. GROUND शार्प अँड परफेक्ट. शार्प अँड परफेक्ट. एंटर. बघूयात आता काय रिझल्ट येतोय. आपल्या हातात पण काय नाही, आला तर चांगलीच गोष्ट, नाही आला तर आपल्याला पेन टूलनंच करायला पाहिजे. इथं पण येताना जे का आपलं ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडमध्ये जसं दिसते की नाही त्या थीममध्ये येते, प्युअर ट्रान्सपरंट येत नाही. मेला टाकायचं आपल्याला पिकविशला टाकले की ते मग काढून देते. किंवा एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटनं पण तुम्ही काढू शकता. 2 मिनिट. छान प्रकारे कटिंग केलंय, बेटर अँड बेस्ट. चला सेव्ह करून घेऊयात. इथे एक वेबसाईट आहे, त्यानं होतंय का बघूयात. म्हणजे वेबसाईट आपला टूल आहे एक. वेबसाईट म्हणून मी काय टूल आहे, छान वेब आपली कटिंग झाल्या. इथे इमेज साईज वाढवून घ्यायची, पण बाहेरनं घेतलं. 72x16 आहे. किती येणार इथं 300 येणार. 10च्या पुढं 20च्या आत आहे. झाला विषय. आता या पेन टू आपल्या
मॅजिक टूलमध्ये आहे मॅजिक इरेझर टूल. इथं मॅजिक बॅकग्राऊंड एक इरेझर टूल एक आहे प्रॉपर, आणि याला प्रॉपर टाकायचं कंटिन्युअसला. आणि जर प्रॉपर लेवलला एक काही प्रोसेस आहे ती मी तर चेक करून घेतो, मला जे आठवते का नाही बघतो त्या नुसार. यातला आपण एकदा कलर सिलेक्ट केला की त्या लेवलला ते ॲटोमॅटिक लेवलला काढून टाकते, पण या धोत्रामधला पण काढून टाकायला येते. त्यामुळं जरा सॉलिड कलर लावतो पाठी, मग कसा आपला रिझल्ट आला तो जरा कळू दे तर मला. काय केलं आपण, जरा हा बॅकग्राऊंड रिमूव्ह टूल घेतला आहे, कॉन्टिन्युअसला ठेवले आपण, त्यानंतर 50ला ठेवले, टॉलरन्स प्लसला ठेवले, आणि यादीमध्ये आपण हा डायरेक्ट रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करालो आहे. पण विषय का वाला आहे, हार्डनेस जरा 0 करूयात. जर डॅमेज होत्याच आपली इमेज, त्यामुळं हा बेटर असा वर्क करेल असं मला नाही वाटत. त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट पर्याय हाय अशी इमेज नेऊन टाकायची कुठं, पिकविशला. डायरेक्ट निघते त्याचं बॅकग्राऊंड, काय अडचण नाही. जे काय आपलं डॉटेड ह्याला आता सोपं जाते हो, मग जरा किचकट काम होतं. ह्याला आता क्लीन अँड क्लिअर बेस्ट अँड बेटर आपल्याला रिझल्ट बघायला भेटेल. नाही याला तेवढं पण डिटेक्ट होईल ना अजून. ChatGPT काय करते बघत, पण ChatGPTला वेळ लागतोय लय. ChatGPT वेळ घेत आहे, पण बघत कसा रिझल्ट आहे. तर मेल आयडी नाही का काय, तुम्ही जर LMRNला आला तर त्याचं एक प्रकारे आपली हिस्ट्री पण राहते काय, त्यामुळे तुम्ही त्यावरून आणि तुमचा जो काय प्रॉम्प्ट विंड असेल तो घेऊ शकता चांगल्या प्रकारे. ही खासियत आहे. आता बघा तिथं होतोय काय प्रॉपर अँड परफेक्ट अटॅच फाईल. बघा PNG येते का, काय करते हे, कारण का ChatGPTला बऱ्यापैकी लेवलला मला येते असं वाटतंय. बघा PNG ट्रान्सपरंट येते का विदाउट बॅकग्राऊंड. जरा वेळ घेऊ देईल, काय अडचण नाही, पण बघा कसा रिझल्ट आहे. आपल्या हातात काय नाही, वेळ टॉनवर यायचं काय नको विषय मग, पण हे वेळ घेणार 100%. ChatGPT जरा स्लो आहे तुलनेत, जेमिनी जरा फास्ट आहे. होय ती देणार आहे. वेबसाईट नाही, डायरेक्ट ते सॉफ्टवेअरच आहे. त्याला डायरेक्ट प्लग इन लावायचा, फोटोशॉपला होऊन जाईल. ते देणार तुम्ही, पण आपला अजून बड्डेचा भाग नाही चालू झाला, त्यामुळे जरा थांबवलं. हॉलही चांगल्या प्रकारे बघूयात. दिस इमेज जनरेटेड फॉलो, काय विषय. हे होतं आहे, पण प्रॉपर हे बॅकग्राऊंड आहेत ना, त्यामुळे लई प्रॉब्लेम होतो. बॅकग्राऊंड नको यायला पाहिजे, तवा एकदम टॉप क्लास दिसतो. ही विथ बॅकग्राऊंड येते ट्रान्सपरंट थीममधली. ते असं करतो तुम्ही पिकविसला एकदम छान प्रकारे होत होतं. हां तसं पण चालतंय. बघा तेच आता आपण पिकविसला टाकावले, बघत होते कसं काय रिझल्ट येतो. हे खालचंही घालावलं, हेच घालावलं. ते मॉडेल म्हणजे डिटेक्ट करण्याचे काय करत, मग रिफाईनला टाकून इथं स्मार्ट रिफाईन, इथं स्मार्ट रिफाईन, नेक्स्ट ओके, आणि रिफाईन करून घ्यायचं. रिफाईन काय आपले ह्याला ॲड करत जायचं मग गोष्टी. मग असं केला तरी चालतं. हे काय ॲड आहेच.
पण ते एकदम डॅमेज होते हो. राहू सोडा, कटच करूया. नाही कसा विषय आहे, किचकट आहे डिझाईन त्यामुळे, नाही तर मग एक नंबर चालते टूल, तो एकदम बेस्ट चालतो. पण जेमिनीने परफेक्ट करून दिलं. चॅट जीपीटीला काय प्रॉब्लेम आला बघा. पिक्विसलाच सॉरी LM-Arena पण चॅट जीपीटीचा जरा वापर करून बघूयात काय रिझल्ट येऊ शकतोय, म्हणजे कळेल आपल्याला. कुठं गेलं चॅट जीपीटी 1.5 झाला आपला रिझल्ट डन. कंट्रोल V. आता हे काय रिझल्ट देते बघा, PNG देते का त्यासारखा रिझल्ट देते बघा, नो प्रॉब्लेम. तोपर्यंत आपला आपण चालू ठेवूया. त्यांना पण होते, फक्त आपल्याला रिझल्ट चेक करायचे कुठं कसला येतो रिझल्ट. फोटो रूम आहे बघा छान कटिंगसाठी. जर आपला रबर बँड जे लई जाड केलं आहे ते एवढं जाड करू नका, तुम्हाला बारीक सिलेक्शन बघायला भेटेल. सगळ्यात अवघड बाबा म्हणजे गणपती बाप्पांची इमेज तीन सिलेक्शन करणं, कारण का 4 हात असतात त्यात. चक्र 3 असलं की आणि हां ते सगळं आणि जेवढं कटिंग चांगलं तेवढी आपली डिझाईन छान दिसते. त्यामुळे पुढच्या कस्टमरला माहीत नसते किती वेळ लागला ह्याला काय. नाही हो एवढं डॅमेज होणार सगळं, तुम्हाला दाखवतो की. सब्जेक्ट ऑप्शन काय हां काय काय ओपन होत नाही, त्या फाईल टाईप चेंज असते, फक्त कन्वर्ट करून घ्यायचं फाईल टाईप. कुठली फाईल टाईप आहे बघायचं, फाईल टाईप कशी ओळखायचं सांगतो तुम्हाला. JPG फक्त करून घ्यायचं कोणती असली तरी. फॉर एक्झाम्पल थांबा काहीतरी झालं इथं. नाही जेमिनी आपण 0.5 केलं तर ना सिलेक्ट, काय विषय झाला. आपल्याला JPT पाहिजे आता. कोणताही भाग असला राईट क्लिक मारला की त्याला कळते. फाईल टाईप शो मोर ऑप्शन आणि प्रॉपर्टीमध्ये जायचे. JPG फाईल आहे. वेब बी बसली किंवा आपल्या आयफोनच्या फाईल तीन ओपन होत नाही जरा यामध्ये, ते कन्वर्ट करून घ्यायचं फक्त. ओके त्याचा काय विषय. आता जर कोणती गोष्ट पॅरल टीममध्ये असली त्याला पण एकदम सोपं जाते कटिंग, की एकच भाग फक्त कट करायचा आणि बाकी दुसरा भाग आहे तो कॉपी मारून फ्लिप करायचा, तो जॉईंट होते. बाप्पाच्या आता ह्याला तसं नाही होणार, कारण का 3 भाग जर हाताला मागतील वेगळा. बघूयात थांबा कटिंग काय झालं आहे का नाही काय नाही. डायरेक्ट चेंजच करून टाकले. PNG हाय पण चेंज करून टाकले, सगळं चेंज केलं. चेहरा बदलला आहे, चक्र पण सगळंच बदललं आहे. यो प्रॉब्लेम आहे. एक वेबसाईट सांगितलेली ती एक ट्राय करू शकतो का आपण बघूयात. पहिली वेबसाईट काय सांगितलेली बॅकग्राऊंड रिमूव्हर, ती जरा बेस्ट आहे. काय पहिली बघा बॅकग्राऊंड रिमूव्हरला एकूण 4-5 आपण वेबसाईट दिल्यात, डायरेक्ट टाकलेल्या ग्रुपवर. सांगितल्यात का नाही मला माहीत नाही. नाही .js फ्रीपिकला ते बॅकग्राऊंड सर्च करायला. ग्रुप जरा ग्रुप सर्च करा, ग्रुपला एवढा नाही तर मॅन्युअलच करत.
लिहून घेतला का नाही मला माहीत नाही, मी असं तोंडी सांगितलं का नाही माहीत नाही, नाही पण सांगितलं नाही तोंडी नाही सांगितलं, ते फक्त ग्रुपवर टाकलेला आहे नॉर्मल वेमध्ये. नाही पुढे आपण त्यातली फक्त एकच सांगितली, पिकवीस सांगितली फक्त एक. मीच सांगितलं. हां ग्रुपवर बघा लिहून दिलीच नाही. वर जर असेल माझं जरा चॅटला जर प्रॉब्लेम आला बाकी काही नाही. हो लय वेळ लागणार, फार प्रॅक्टिस असली की फास्ट होते. नाही आपण याच्यावर काय सोल्युशन असलं तर बघत, म्हणजे इन्स्टंट सॉफ्टवेअर वेबवेअर असलं तर बघत 100%. तसं नसणार, कारण का विषय काय आहे, प्रत्येक इमेजची लाईट रेंज तीन वेगळी आहे, त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो फक्त. थोडं कटिंग करायचं थांबूयात, मग उद्याच घेऊयात आपण ते. राहिलेलं बघूयात जरा पार्ट. जाणार आहे बाहेर. हां कटिंगचं मी नंतर बघतो, काय अडचण नाही. आपण क्लास झाल्यावर बघूयात, फक्त हे राहिलेलं बघात लिहून घ्या. कलर थिअरीचं ॲनालॉगच झालं. ॲनालॉगच काल असेल आजूबाजूचं. आता जे आपण उद्या ॲनालॉगसच्या कलर स्कीमनं ती डिझाईन कंप्लीट करूयात, काय अडचण नाही. तिसरी आहे आपली ॲनालॉगस काल ना आसपासचे वापरायचं. ओके. तिसरं आहे आपली मोनोक्रोमॅटिक. MONOCHROMATIC मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिक. ओके. मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय आहे, सेम कलर, सेमच कलर, त्यातला टिंट अँड शेड यूज करायचे. आत्ता आपण बघितलं पिवळाच कलर प्युअर, त्यात डार्क होत गेलाय, तोच कलर लाईट होत गेलाय. ओके. प्रॉपर लेवलला मोनोक्रोमॅटिकला. मोनोक्रोमॅटिकचा आता विषय काय आहे आपण बघूयात इन डिटेल्स. मोनोक्रोमॅटिक कलर पॅलेट म्हणजे क्लीन अँड लक्झरी लुकअप येण्यासाठी. जे काय लक्झरी तुम्ही डिझाईन बघताय वेडिंग आपल्या ह्याच्या कशा ज्या ज्वेलरीच्या देन त्यामध्ये यूज केलेले असतात. लक्झरी पोस्टर यादीमध्ये बघा, हे बघा हाय काय सेम कलर, याला म्हणायचं मोनोक्रोमॅटिक थीम. इथं जरा डार्क आहे, हा लाईट केला आहे. आयकॉन्स बघा, यामध्ये कोणतं अपोजिट कलर यूज होत्यात, न्यूट्रल कलर यूज होतात. न्यूट्रल कलर काय ते पण आपण बघायला शिकूयात, काय अडचण नाही. पण बघा तुम्हाला म्हणजे समजलं ना की मोनोक्रोमॅटिक कसं यूज होतात, प्रीमियमनेस दाखवण्यासाठी. ओके. तुम्ही ब्रँडला ते यूज करू शकताय, नो प्रॉब्लेम. जास्त टायपिंगला पण चालेल, त्यामध्ये स्कीम्स ते यूज करून प्रॉपर बघा. आय होप तुम्हाला कळलं असेल मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिक म्हणजे एकाच कलरचे शेड्स व्हेरी एलिगंट थीममध्ये, म्हणजेच ओव्हर डिझाईन होत नाहीत, प्रॉपर चांगल्या प्रकारे टेक्स्ट प्लस बॅकग्राऊंड बॅलन्स परफेक्ट होतोय. बॅकग्राऊंडला जर तुम्ही लाईट थीम वापरला तर पुढचं जो काही मॉडेल असेल, ऑब्जेक्ट असेल, तर त्याला टेक्स्टला तुम्ही डार्क वापरायचा त्याच कलरचा मोनोक्रोमॅटिकला. आणि बॅकग्राऊंडला जर डार्क वापरला तर पुढच्या ऑब्जेक्टला पुढच्या टेक्स्टला लाईट वापरायचा. हा नियम लक्षात ठेवा मोनोक्रोमॅटिकसाठी प्रॉपर. म्हणजे बेस्ट यूज यो लोगोसाठी, इंस्टाग्राम क्रिएटिव्ह डिझाईनसाठी, प्रीमियम रील्स बॅनरसाठी, उठांना डार्क ब्ल्यू, मिडियम ब्ल्यू, लाईट ब्ल्यू असं तुम्ही यूज करू शकता. फिलिंग लक्झरी, मिनिमल आणि कॉन्फिडंट येत्या त्यामुळे. ओके.
चला, हे मेन 3 आहेत. त्यातला व्हेरी व्हेरी IMP ॲनालॉगसला करून टाका. चांगल्या प्रकारे कॉम्प्लिमेंटरी पण आहे, पण जरा रिस्क आहे. ओके, चला आता या थीमचं नंतर आहे तो म्हणजे आता ह्याचंच म्हणजे एक प्रकारे सब पार्ट आहेत. ओके, ॲनालॉगसच्या थीममध्ये जो सब पार्ट आहे तो म्हणजे प्रॉपर लेवलला स्प्लिट. चौथा आहे स्प्लिट. स्प्लिट कॉम्प्लिमेंटरी म्हणा किंवा ओनली स्प्लिट म्हणला तरी चालेल. स्प्लिट कॉम्प्लिमेंटरी. स्प्लिट कॉम्प्लिमेंटरी कसं आहे, फॉर एक्झाम्पल या बघूयात. हे जरा ॲडव्हान्स डिझायनरसाठी आहे. म्हणजे काय आता बघूयात स्प्लिट कॉम्प्लिमेंटरी हे म्हणजे जर डोक्याच्या बाहेरचा विषय म्हणजे बघा म्हणण्यापेक्षा बघायला गेलं तर जरा यूज करतात नाही करतात त्यामुळं. स्प्लिट म्हणजे ॲनालॉगस सारखंच आहे. काय हे बघा, स्प्लिट म्हणजे ॲनालॉगस सारखंच आहे, पण अपोजिट कलर न वापरता अपोजिटचे जे काय आजूबाजूचे जे काय कलर आहेत त्याला स्प्लिटला यूज केलं जातात. हे 3 यादीमध्ये. ओके, म्हणजे यामुळे प्रॉपर लेवलला काय स्प्लिट म्हणजे कॉम्प्लिमेंटरीपेक्षा सेफ दिसते. हे लईच ही एक प्रकारे डार्क दिसते, जरा सेफ आहे. मी मगाशीच म्हणलो कॉम्प्लिमेंटरी डायरेक्ट यूज करणं धोकादायक पण असू शकतो. एकदा बॅलन्स होतोय चांगला, बॅलन्स चांगला झाला एकदम टॉपच दिसते. जसं की दत्त महाराजांची जयंतीची डिझाईन केलेली आहे प्रॉपर प्युअर ब्ल्यू, प्युअर जसं की प्युअर ब्ल्यू, प्युअर ऑरेंज आणि येलो थीम माहिती कंप्लीट बघा आपल्या इंस्टाग्रामवर तुम्ही चेक करू शकता. जर तिथं चुकलं बॅलन्स नाही झालं तर मग डिझाईन एकदम बाद पण होऊ शकते. त्यामुळं त्याच्यात जर स्प्लिट यूज केला आसपासचं कलर आहे ते, जसं की आता आपण त्या थीममध्ये तुम्ही म्हणू शकता की जी दत्त महाराजांची जयंतीची जी डिझाईन आहे त्यांच्या ग्रुपनं प्रॉपर, तर ती स्प्लिट कॉम्प्लिमेंटरी असू शकते. का? कारण का आपण ब्ल्यू यूज केला बॅकग्राऊंडला, त्याच्या अपोजिटचं जे काय आपला जो काय हा थीम आहे येलो अँड ऑरेंज या थीममध्ये जर घेण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट आपण ऑपोजिट कलर घेतला नाही त्यामुळे तुम्ही स्प्लिट कॉम्प्लिमेंटरी म्हणला तरी त्या डिझाईनला हरकत नाही. सेफ आपण खेळलो त्यामध्ये. ओके, प्रॉपर तुम्हाला दाखवतोच. मग जर आपलं इंस्टाग्राम ओपन झालं असलं तर, मला माहीत नव्हतं ID लॉगिन आहे, आबीची लॉगिन आहे थोडं PRATH. ही स्प्लिट कॉम्प्लिमेंटरी बघा प्रॉपर आपला 2 मिनटं डिझाईन लोड होईल. हे बघा आता ही वरनच बघा प्रॉपर तुम्हाला कळेल. ओके, प्युअर आपला ब्ल्यू थीम आहे, ज्यावर जर आपला ऑरेंज थीम टोन घेतला. खाली जरी बघायला गेलं तरी ती जरा लईच खाली असेल असं मला वाटतंय, पण ती पण कॉम्प्लिमेंटरी किंवा स्प्लिट कॉम्प्लिमेंटरी बघा. हे एक उत्तम उदाहरण आहे त्याचं. कॉम्प्लिमेंटरी एकदम आपला प्युअर निळा आहे आणि प्युअर आपला ब्ल्यू थीम टोन घेतलेला आहे. ओके, चला पुढील आहे ट्रॅडिक प्रॉपर. हे जे काय पुढचं जे हे कलर थीम आहेत नाही यूज करतात न करतात, मेन आहेत ते म्हणजे पहिलं 3 आहेत बघा. 5 ट्रॅडिक. ओके, ट्रॅडिक कसा इकडे आहे बघायला तुम्हाला बघायला भेटेल. ट्रॅडिक म्हणजे ट्रँगल थीममध्ये तयार होतोय. म्हणजे जे आता आपण बघितलं काय कॉम्प्लिमेंटरी अपोजिट, स्प्लिट कॉम्प्लिमेंटरी जो अपोजिट आहे त्याच्या आजूबाजूचं, आणि जो काही ट्रॅडिक आहे तो त्याच्या पण अपोजिट ती थीममध्ये. म्हणजे एकदम आपला अँगल असा एक प्रकारे पसरत जातो या थीममध्ये. एक कलर त्याच्या पुढचं जे काय ट्रँगल तयार होईल त्या थीममध्ये. आणि लास्ट आहे आपला स्क्वेअर थीम, जे काय आपण बघितलं आता इथं त्या थीममध्ये, जे काय एकदम आपला प्लस त्या थीममध्ये ॲनालॉगस म्हणजे एकूण 4 कलर यामधले यूज होतात प्लसला. ओके, म्हणजे तुम्ही जर बघायला गेला प्रॉपर ट्रॅडिकला जरा उगाच प्रॉपर लेवलला क्रिएटिव्ह कंट्रोल लागतो, पण प्रॉपर जरा एनर्जेटिक आणि व्हायब्रंट होते. बॅलन्स जमला नाही तर जरा बाद दिसू शकते डिझाईन. ओके, त्यामुळं ही रिस्क आहे. त्यानंतर आहे 6वा आपला SQUARE स्क्वेअर.
स्क्वेअर पॅलेटमध्ये एकूण 4 आहेत. प्रॉपर डाटा व्हिज्युअल्स प्रॉपर किंवा तुम्ही ज्या थीममध्ये आर्टवर्क ते दाखवण्यासाठी यूज करू शकता स्क्वेअर. हा पण त्या थीममध्ये जरा रिस्क आहे. सगळ्यात बेस्ट आहे तो म्हणजे हा. ओके, ॲनोलॉगस आणि मोनोक्रोमॅटिक. या मोनोक्रोमॅटिकची कंप्लीट आपण एक डिझाईन बघणार आहे. कंप्लीट हे 1 कलरमध्ये डिझाईन. ती कशी बघायची आणि काय जर असेल तर मग तुम्हाला डाटा तुम्हाला दाखवलं जाईल. ओके, काळजी करू नका. पण 1 कलरमध्ये डिझाईन कशी केल्या काय केल्या जर थांबा तुम्हाला मी असतील माझ्याकडे ना उदाहरण 100% सेंड केलं जाईल. 2च मिनिट द्या. कॉम्प्लिमेंटरीचं माझं असू शकते का दुसऱ्याच असू शकते, असं काय नाही की माझंच असेल. आय होप तुम्हाला डिझाईनमधला तरी भाग कळला असेल सगळा. हे काही स्क्रीनशॉट मारतोय जरा आवडलं. तुम्ही पण ही सवय लावून घेत चला की स्क्रीनशॉट मारणं. आहे मग प्रॉपर तुम्हाला लगेच उत्तम उदाहरण बघा. स्प्लिट कॉम्प्लिमेंटरीचं उदाहरण बघा. सॉरी, स्प्लिट नाही, मोनोक्रोमॅटिकचं. हे बघा, मोनोक्रोमॅटिक आपला कुठला आहे? पिंक कलर आहे. पिंकचं शेड वापरलं आहे. कंप्लीट 1 कलर डिझाईन. ओके, हां, न्यूट्रल कलर आहेत ते न्यूट्रल कलर असतात. न्यूट्रल कलरमध्ये कोणकोणते? त्यात व्हाईट, ब्लॅक आणि ग्रे. आणि न्यूट्रल आला तर एक प्रकारे आपला ब्राऊन पण येऊ शकतोय, पण नाही, 3च कलर न्यूट्रल कलर हे सगळीकडे चालतात, काय अडचण नाही. ओके, या थीममध्ये हे तुम्हाला कळालं असेल की आपण कशी डिझाईन ही बघू शकतोय. काय प्रॉपर बॅकग्राऊंड पण त्या थीममध्ये घेतले बघा. डायरेक्ट आपलं मोनोक्रोमॅटिक थीम. ओके, तर इथंपर्यंत काय शंका काय अडचण असेल तर प्लीज विचारा. आता आपण बघूयात वॉर्म कलर, कूल कलर आणि न्यूट्रल कलर. हे शिकलं की झालं मग आपलं. म्हणजे ते काय फक्त माहिती असावी या दृष्टिकोनातून. बाकी काय त्याचा काय वापर तुम्हाला करणार असेल तर बघू शकता. नॉट अ प्रॉब्लेम. वॉर्म कलर, कूल कलर कुठनं कसं काय? येलोपासनं किंवा प्रॉपर येलो ग्रीन किंवा येलोपासनं रेड किंवा व्हायलेटपर्यंत जे काही हे संपूर्ण तिरका भाग आहे हा सगळा असा ह्यो एक प्रकारे वॉर्म कलर आहे. एकदम अट्रॅक्टिव्ह, एकदम सॅच्युरेटेड कलर आहे. व्हायलेटपासून हा ग्रीनपर्यंत भाग हा एकदम शांत कलर, त्याला म्हणायचं कूल कलर. ओके, आणि न्यूट्रल कलर म्हणजे काय? प्रॉपर ते 3, व्हाईट, आपला ग्रे आणि आपला ब्लॅक. इथंपर्यंत ज्या काही गोष्टी झाल्या त्या तुम्हाला कळाल्या असतील 100%. हा बघा इथं दिले बघा यादीमध्ये. वॉर्म कलर आपला पिंकपर्यंत, कूल कलर ग्रीन, आणि हे जे काही न्यूट्रल कलर आहे ते असं एकदम शेड थीममध्ये असतं. प्रॉपर ते तुम्हाला इथं बघायला भेटेल. न्यूट्रल कलर आपल्या सगळं स्वॉचेसमध्ये अवेलेबल आहे, काळजी करायची गरज नाही. हे ग्रे स्केल म्हणजे शेड आहेत बघा. ओके, ह्याला म्हणू शकता तुम्ही शेड सेक्शन. पेल हे बघा, हे न्यूट्रल कलर. ओके, या थीममध्ये जरा बऱ्यापैकी. हां, तर आता जे काय झालं त्यात काय शंका काय अडचण असेल तर प्लीज कृपया विचारा. सगळं सेव्ह करूयात आपण. काल तुम्हाला फॉन्ट थेरी आपण उद्या बघत. फॉन्ट थेरी काय अवघड नाही. आता जरा हे आज सगळं इन डीप अँड डिटेलमध्ये प्रॅक्टिस करा आणि ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या थीममध्ये जरा डिझाईन करण्याचा प्रयत्न करा. जमतंय का बघा. कशी पण होती तोडकी मोडकी. एक असं तुम्ही एक असं टॉपिक घ्या, एकादशीचा घ्या किंवा संकट चतुर्थीचा घ्या, दोन्हीपैकी एक घ्या. आज टास्क कंप्लीट करा. ओके, वेळ लागू देईल, बसा, टास्क कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. उद्याने आपण इनकम्प्लीट डिझाईन बघणार. इकडे तिकडे होऊ देईल, वाकडे तिकडे होतील, काय अडचण नाही. फक्त टिप फाईल सेव्ह करायला विसरू नका. मग त्यामध्ये आपण काय कमी जास्त बघूयात किंवा पर्सनली ग्रुपवर टाका डिझाईन. प्रत्येकाची डिझाईन ओपन करून बघितली जाईल उद्या. वेळ भेटला जसं वेळ भेटेल तसं, आणि त्या थीममध्ये कमी काय जास्त काय कसं काय करू शकतो आपण बघतो डिटेल्स आणि डीपमध्ये.
पण कंप्लीट करा टास्क, हा इम्पॉर्टंट विषय आहे. डिझाईन मोनोक्रोमॅटिक मध्ये करायची. हां मोनोक्रोमॅटिक तर करा किंवा ॲनालॉगस तर करा. थांबा बघ तुम्ही अजून एकदा, काय माझं कन्फ्युजन व्हाय नको. त्यामधलं तुम्ही शेड्स अँड टिंट्स वापरा. शेड्स अँड टिंट्स डार्कनेस व लाईटनेस यादीमध्ये. आजचा क्लास कळायला अवघड वाटलं काय अडचण काही आली असते तर प्लीज कळवा. कारण का ही जी गोष्ट झाली कुठल्याच क्लासला झाली. पण मी म्हणलं की या प्रॉपर प्रिन्सिपल्स जरा कलर स्कीम जरा इम्पॉर्टंट आहे. कारण का विषय कसा होतोय, आपण डायरेक्ट जर चालू केलं डिझाईन, मग ते लक्षात येत नाही कसं यूज केलं, काय यूज केलं, कसं घेतलं. मग तिला जण म्हणतात की आम्हाला ते सांगितलंच नाही की प्रॉपर कुठला कसा काय सेट करायची गोष्टी, काय काय असतात डिझाईन थिअरीज, ते त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे हा भाग. असं गावाकडे मोनोक्रोमॅटिकच असतं, म्हणजे व्हाईट लागते माणसाला. करेक्ट. सिनेमॅटिक वेळ नाही. सिनेमॅटिक नाही होत. त्याचं आता उत्तम उदाहरण आपण बघितलं बघा ते तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे एक तर ॲनालॉगस करा, ॲनालॉगस पण बेटर होऊन जाईल, किंवा मोनोक्रोमॅटिक करा. जमतंय का बघा. मोनोक्रोमॅटिक बेस्ट आहे. कसं करायचं याचं प्रॉपर लेवलला बघा, सोपा उपाय कसा काढायचं आपलं डिटेल. हां एक वेबसाईट एक लिहून घ्या बास त्या थीममध्ये आणि बास करायचं आपण. बघा मोनोक्रोमॅटिक जे काय आता आपण बघितलं होता ही थीम कुठली, हा ही मोनोक्रोमॅटिकसाठी काय करायचं, हा छोटासा डॉट करायचा, इथे एक असं डॉट मारायचा. कुठे गेलं एक एक्स्ट्रा लेअर, सगळं प्लस प्लस नॉर्मल. ओके इथं आपला हा पिंक कलर घेतला, एकाच लेअरमध्ये असेल. जरा इथं जरा असं डार्क करायचा, हा पुढं डार्क ह्याच्या पुढं मारायचा, आणि जरा डार्क करायचा, आणि हा डार्क त्याच्या पुढं मारायचा. त्यानंतर तोच पुन्हा प्युअर करायचा, हा इकडं घ्यायचा, हा जरा हे डार्क हे झालं काय झालं याला म्हणायचं शेड, आणि हे इकडं आपण करावलं हे सेट करा, हे टिंट्स सेट करावले. ओके घेऊ शकता, काय अडचण नाही. तयार झालं आपलं 2 मिनटात शेड आणि टिंट्स. हे मोनोक्रोमॅटिकला 2 मिनटात चालून जाते. पुन्हा प्युअर करा किंवा पुन्हा इथं डार्ककडे न्या, 3 काढणं असेल 3 काढा त्यामध्ये. ओके किंवा जर तुम्हाला विशिष्ट असं कलरचं पाहिजे असेल तर तुम्ही जर फॉर एक्झाम्पल हा कलर पिक करा, काय अडचण नाही. तुम्ही आता डिझाईन करणारच आहे. एक आयडिया सांगतो, आपल्या गणपती बाप्पा असतील किंवा विठू माऊली असेल त्यांच्या शर्टावरचा कलर घ्यायचा, ड्रेसवरचा कलर पिक करायचा. कसा पिक करायचा, आल्ट आणि लेफ्ट क्लिकनं कलर पिक करायचा. हे ओपन करायचं, कलर प्रॉपर आपला फॉरग्राऊंड कलर, इथं कलर कोड असेल राईट क्लिक मारा आणि कॉपी करा. वेबसाईटचं नाव लिहून घ्या, परवाच लिहून घेतला आहे, काय अडचण नाही. कॅनवा कलर व्हील, CANAV कॅनवा कलर पॅलेट, कलर व्हील किंवा कलर व्हील द्या, कॅनवा कलर व्हील. मग तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इथं डायरेक्ट एक टाकून देईल तुम्हाला. आता मी म्हणले मोनोक्रोमॅटिक किंवा ॲनालॉगस वापरा, कॉम्प्लिमेंटरी जरा अवघड आहे. मग मोनोक्रोमॅटिक टाकला, कंट्रोल V केला, सपला विषय. मोनोक्रोमॅटिकचं प्रॉपर येतात प्रॉपर लेवलला. हे तुम्हाला 10 शीट जे काय आपण आता स्वतः पण काढू शकतोय. फक्त काय तुम्ही लक्षात घ्या, ॲनालॉगसचा पार्ट काय 3 म्हणले, ॲनालॉगसमध्ये 3 येतात आजूबाजूचं. ओके मग इथं प्रॉपर लेवलला हा जर टाकला, डायरेक्ट लेवलला रेड पण येतो आणि हा आपल्या अशा थीममध्ये येतो. मोनोक्रोमॅटिक कसं आपल्याला करू शकते की म्हणजे कलर कोड ॲनालॉगचं कसं काढायचं. ॲनालॉगसचं जो तुम्ही कलर घेणार आहात, कसं करू वापरावं. टेक्स्टला आपण बघूयात की सांगतो की तुम्हाला टेक्स्टला कोणता वापरायचा, कसा वापरायचा. त्यासाठी जरा आपण वेळ घेऊयात. प्रॉपर जेव्हा आपण यूज करायला गेलो ॲनालॉगस, एक जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला अंदाजे तुम्ही घ्या, काय अडचण नाही. जर मला व्हायलेट पाहिजे असला, कोणता घ्यायचा, लाईक आपला ब्ल्यू व्हायलेट घ्यायचा आणि रेड व्हायलेट घ्यायचा. मग यादीमध्ये जर तुम्ही बॅकग्राऊंड लाईटचं घेतला, हे व्हायलेट रेड व्हायलेट जरा डार्कमध्ये चालून जातील तेव्हा, अशा थीममध्ये जरा जायचं. ह्याचं पण आपलं 10 शेड तयार करायचं या तिघांचं पण, जेणेकरून ते वापरणं सोपं जाईल आपल्याला. आपल्या मोनोक्रोमॅटिकला काय होतं की एकाच 10 शेड तयार केलं तर, ॲनालॉगसला काय करा, तिघांचं 10 शेड तयार करा प्रॉपर एका खाली एक, आणि मग त्या थीममध्ये तुम्हाला कोणतं कम्फर्टेबल वाटते बघा आणि यूज करा. जरा प्रोफेशनल थीम होत्या. ओके आणि कोणतंही बॅकग्राऊंड असेल तर त्याला कन्वर्ट करायला एका कलर थीममध्ये, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे बॅकग्राऊंड आलं आणि त्याला मला आता पर्पल थीममध्ये त्याने कन्वर्ट करायचं आहे, तर ते आपण कसं करू शकतोय बघूया. त्या फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हे आलं पर्पल, मला करायचं आहे, कुठे गेलं, मला हे पर्पल करायचं आहे कम्प्लीट. ह्याच्यावर यूज करा. 2 मिनटं ओपन होते का नाही.
डायरेक्ट याला यूज करा, सिलेक्टिव्ह कलर यूज करा, सिलेक्टिव्ह कलर. नाही ओपन झाली फाईल ओपन. यात आहे, ह्याला करायचा आहे मला वायलेट बिलेट, म्हणजे प्रॉपर मला पिंक करायचा आहे किंवा पर्पल करायचा आहे. या इथं एक एक कलर घ्या, सिलेक्टिव्ह कलरनं काय एक एक कलर आपण करत जाऊ शकतोय. कोणता कलर सेट होतो इथून बघा प्रॉपर लेवलला. यादीमध्ये जर आपला जरा गुलाबी झाला, येलो पण आहे यात. येलो पण आपला कुठला व्हाल आहे काय व्हाल आहे ते चेक करा जरा. जरा झाला आपला गुलाबी टोन. अशा टोनमध्ये आणत जायची बॅकग्राऊंड आपली, जो तुम्हाला टोन पाहिजे. मग त्यानंतर तुम्ही याला ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट लावा. झाला झालं आपलं काम. सगळ्यात जास्त मेन काम करतो ते न्यूट्रल कलर काम करतोय. न्यूट्रल कलर तुम्ही ज्या थीममध्ये ठेवशील त्या थीममध्ये आपला टॉपचा रिझल्ट येतो. आता बघा बिफोर आफ्टर चांगल्या प्रकारे, बिफोर होतं आफ्टर जायला एका क्लिकमध्ये आपलं बॅकग्राऊंड त्या थीममध्ये त्या कलरमध्ये चेंज झालं. काय अडचण नाही. बॅकग्राऊंड आधी क्रिएट करायचं पाहिजे, त्यावर आपण शेड काढायचं वरच्या प्रॉपर. हां, एक कलर सेटच करा ड्रेसचा. त्यानंतर मग आपलं आलं की मग त्यानंतर तुम्ही ते बॅकग्राऊंडच्या कडे जाऊ शकता. पण एकदा आपण फोनवर कलर घेतलं त्यानंतर बॅकग्राऊंड चेंज करायला लागलो. येते की काय अडचण आहे, त्याचा काय नाही विषय. पण ती कलर चेंज. माझं मत काय आहे की जेव्हा आपण डिझाईन करतोय तेव्हा बॅकग्राऊंडच्या आधी तुम्ही प्रॉपर मेन इमेज टेक्स्ट सगळं पहिल्यांदा सेटच करून घ्यायचं. त्यानंतर लास्टला मग बॅकग्राऊंडकडे जायचं. दोन प्रकार आहेत, एक तर पहिला बॅकग्राऊंड तयार करतात एक जण, किंवा एक तर पहिला संपूर्ण सेट करतात आणि नंतर बॅकग्राऊंडला जातात. फक्त काय काम करा तुम्ही, जे आता आपण एक रूल सांगितला आहे हावाला, कोणता रूल ऑफ थर्ड, जे काय सांगितलं रेषांचा, या फक्त या पॉईंटरवर सेट करायच्या गोष्टी. हे जे पॉईंट्स आहेत की नाही या पॉईंटरवर गोष्टी सेट करा. आपली डिझाईन एकदम टॉप क्लास बनते. या पॉईंटरवर गोष्टी सेट करायच्या, किंवा या पॉईंटरवर तरी पाहिजेत किंवा कम्प्लीट या रेषेवर तरी पाहिजेत भाग आल्याला. एवढं लक्षात ठेवा. ओके चला, अडचण नाही. जरा अवघड जाईल फक्त हे पहिला